अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 सप्टेंबर 2025च्या सांघिक प्रार्थनेला आपण जमलेलो आहोत। श्री स्वामी समर्थांची पूजा करण्यासाठी, श्री स्वामी समर्थांचे शुभाशीर्वाद घेण्यासाठी, श्री स्वामी समर्थांचं गुणगान गाण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। आपण जे पाहतो, जे ऐकतो, तेच चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं आणि आपल्या मनामध्ये तेच विचार येत राहतात। आणि म्हणून समर्थांचं गुणगान गाण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। संतांनी पण आपल्या दैवताचं वर्णन केलेलं आहे। तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या। आपल्या नावांनी वर्णन केलंय, नभो मंडई जे असंख्यात तारे, योगेश्वराचे सुते नेत्र सारे, मना हर्ष वाटे स्तुती गीत गाता, नमस्कार साष्टांग स्वामी समर्थ। रूपाचं वर्णन, गुणाचं वर्णन याचं चिंतन सतत मनामध्ये राहिल्यानंतर आपापच भक्ती मार्गावर आपली पावलं पडायला लागतात। आणि त्यासाठीच आपण या सांघिक प्रार्थनेला आलेलो आहोत। आता परमेश्वराचं ध्यान करायचं म्हणजे कशी पाहिजे, त्याच्यामध्ये व्याकुळता असली पाहिजे आणि सर्व संतांनी ती व्याकुळता व्यक्त केलेली आहे। आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत। स्वामी समर्थांनी आपल्याला दिलेल्या अनेक अनुभवातून आपली ही स्वामींच्या विषयी ही व्याकुळता ही अशीच वाढत गेलेली आहे। मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला मी एक अनुभव सांगितला की स्वामी समर्थांच्या पादुका आपल्याला तिथे दिसल्या मंचकाच्या खोलीमध्ये। यावर्षी आपण गोकुळ अष्टमीचा कार्यक्रम संपन्न केला। कृष्ण जन्म आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी नानांचा जन्मदिन मोठ्या प्रमाणावर आपण सांघिक सत्यनारायणाची पूजा करतो असा कार्यक्रम आयोजित केलेला होता। आता दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम खूप मोठा, त्यामुळे तयारी पण मोठी। त्यामुळे आदल्या दिवशी कृष्ण जन्माची गडबड, सगळे एकात एक बऱ्याच गोष्टी व्हायच्या की धावपळ व्हायची। 4 वाजता कृष्णाच्या पाण्याची साधारण तयारी करत असताना माझ्या मनात विचार आला की या बाकीच्या बायका 5:30ला प्रार्थनेला येतात, त्या रोज येणाऱ्या नित्य नियमाने कितीही पाऊस पडू दे, पूर असू दे किंवा कितीही थंडी असू दे, नित्य नियमाने प्रार्थनेला येणाऱ्या बायका आहेत। या बायका परत घरी जाऊन परत 9:30 वाजता नाही येऊ शकत मंदिरात, कारण घरं सगळ्यांची लांब आणि तिकडे वाहनाची सोय नाही। मग या बायकांना आपण कृष्ण जन्माचा सोहळा बघायला मिळत नाही। मग आता आपण लवकर करूया का कृष्ण जन्म, प्रार्थना संपली की कृष्ण जन्म करून घेऊ असा मनात तीव्रतेने विचार आला आणि सगळ्यांपुढे मांडला। सगळ्यांनी लागली सांगितलं, ठीक आहे ताई, योग्य आहे, आपण लवकर करूया कृष्ण जन्म। आता कृष्ण जन्म रात्री मध्यरात्री खरं म्हणजे करायचा, तरी आपण तो संध्याकाळी ठेवला। आणि गंमत अशी झाली की ज्या वेळेला पाळणा म्हणायला सुरुवात झाली त्यावेळेला बरोबर एक लहान चिमुकली मुलगी 2.5-3 वर्षाची असेल तिथे येऊन गोल फिरायला लागली। आता महाराजांनी अनुभव दिला, मी तर असं म्हणेन की महाराजांनी अनुभव दिला की जे करताय ते योग्य आहे। अनेक भक्तांना समाधान मिळणं ही महत्वाची गोष्ट आहे। काटेकोरपणाने कृष्ण जन्म 12 वाजताच करायला पाहिजे, सोय होती, जेव्हा जमत होतं तेव्हा सगळं होतं। आता काळानुसार जे धर्म आहे त्याच्यामध्ये काही चालीरीती तुम्ही बदलायला शिकलं पाहिजे, हे स्वामींनी दाखवलं। आम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे याची पावती मला मिळाली। सगळ्यांना पण आनंद मिळाला की मुलगी या म्हणणाऱ्या होत्या पाळणा सगळ्या, त्यांना पण तो आनंद सोहळा उपभोगता आला। गेल्या वर्षी पण असंच झालं होतं की ज्या वेळेला कृष्ण जन्माचा पाळणा म्हणायला सुरुवात केला त्यावेळेला एक बाई आपल्या मुलाला घेऊन आली, तो पण असा 3-3.5 वर्षाचा असेल। तिने तर त्याला सगळा कृष्णाचा ड्रेस घालून आणलं होतं आणि तो पण इकडे तिकडे जात होता। सांगायची गोष्ट आणखी महत्वाची अशी की तिथे साक्षात श्रीकृष्ण आहे आणि आपल्याला येऊन दाखवतो आहे की तुम्ही करताय त्याचं मला
तुमची भक्ती माझ्यापर्यंत येऊन पोचली आहे. महाराज वेगवेगळ्या रूपामध्ये आहेत आणि अशा प्रकारे महाराज आपल्याकडून भक्ती करून घेत आहेत. आणि हा जो अनुभव मिळाला त्यामुळे अत्यंत आनंद वाढत गेलाय की आपण करायचंय आणि महाराज बरोबर त्याला योग्य काय ते मार्गदर्शन आपल्याला देत राहा. आता आपल्याला मागे तुम्ही अनुभव ऐकलाय की ज्या वेळेला आपली ऑफिसच्या जवळची जी जागा आहे तिथे गार्डन करणार होते त्यावेळेला पण त्या लोकांनी 15 ऑगस्टचा मुहूर्त ठरवला होता. पण तो मुहूर्त महाराजांनी बरोबर पुढे ढकलला आणि दसऱ्याचा मुहूर्त आला. दसऱ्यालाच आपल्या परिवाराची स्थापना दिन महाराज बरोबर मुहूर्त घडवून आणतात. दुसरं असं की ते लोक बसलेला फोटो लावणार होते पण ऐन वेळेला पाऊस आला आणि जो फोटो तयार केला होता तो खराब झाला आणि म्हणून शेवटी आपला जो परिवाराचा फोटो आहे ज्याच्या समोर अनेक वर्ष लोक सामूहिक प्रार्थना करत होती तो फोटो त्या गार्डन मध्ये लावला. महाराज सदैव आपल्या पाठीशी आहे. आपण फक्त पुढे जायचंय आणि आपण भक्ती वाढवायची. आता ही जशी कथा आहे तसं आणखीन एका मुलीच्या बाबतीत असं मुहूर्तावरून सांगते कारण पुढे आपण त्या गोष्टीकडे येणार आहोत. एक मुलगी होती तिला काय प्रॉब्लेम होता, फिजिकल प्रॉब्लेम होता, मोठाच प्रॉब्लेम होता. पहिला विवाह झाला पण लागली 2 महिन्यात डायव्होर्स झाला कारण सासरच्या लोकांना वाटलं की आपली फसवणूक केली गेली. ती परत आली मग तिची आई माझ्याकडे पत्रिका घेऊन आली विचारायला की आता मुलीचा विवाह कधी होईल. मी म्हटलं तुम्ही पत्रिका बाजूला ठेवा. प्रश्न कशामुळे उत्पन्न झालाय की तिचा जो काही प्रॉब्लेम आहे, हेल्थ प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे जर प्रश्न असेल तर पहिली तिची तब्येत कशी सुधारते हे आधी बघा नाहीतर परत रिपिटेशन तेच होणार आहे. आणि त्यांना सांगितलं तिला सांगितलं की तू आठवड्यातून एकदा इथे परिवाराच्या ऑफिसमध्ये येत जा, माझ्याशी बोलत जा. मग तिच्याशी बोलायची तेव्हा मला तसा मोकळा वेळ असायचा त्यामुळे तिच्याशी बोलायची साधारण अर्धा तास वगैरे आणि केवळ तिला काउन्सिलिंग करून करून तिच्यात बदल घडायला लागला. तिला मी नंतर सांगितलं की तू आता स्वतःच्या पायावर उभी राहा. मग तिने पार्लरचा काहीतरी कोर्स केलेला होता. म्हटलं कर सुरुवात. तिला थोडा कॉन्फिडन्स नव्हता, भीती वाटत होती की हातांना काही चुकली आपली गोष्ट तर. मी म्हटलं नाही महाराज आहे, महाराजांवर असलेली तुझी श्रद्धा तू वाढवत नाही, सगळं व्यवस्थित होईल. करायला लागली, तिची प्रॅक्टिस चांगली चालू लागली. त्या काळामध्ये म्हणजे 2010ची वगैरे गोष्ट असेल, 25,000 रुपये महिना ती कमवायला लागली. 4 वर्ष गेली. आता लग्नाचं बघा. तिच्या आईला मी सांगितलं की आता ती बरोबर झाली आहे, सगळ्या दृष्टीने फिट झाली आहे, तुम्ही तिच्या लग्नाचं बघायला सुरुवात करा. पण या वेळेला मात्र तिचे जे काय तुम्ही प्रोफाईल देणार त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचं मेन्शन करा की असा असा तिला प्रॉब्लेम होता पण आता हा प्रॉब्लेम नाही असं तुम्ही डिक्लेअर करा. पुढची गोष्ट लपून छपून करायची नाही, फसवलेल्या देवाला कधी आवडत नाही. त्याप्रमाणे त्यांनी प्रोफाईल टाकला आणि गंमत म्हणजे एका मुलाने तो प्रोफाईल बघून मागणी घातली तिला. सगळं माहिती असून तो नॉर्मल आहे, हिचं सेकंड मॅरेज आहे, त्याचं फर्स्ट मॅरेज आहे, तरी पण त्यांनी मागणी घातली. मुलीच्या वडिलांनी फोनवर विचारलं की तुम्ही प्रोफाईल नीट वाचलात का, माझ्या मुलीचा काय प्रॉब्लेम होता ते सगळं मी लिहिलं. तो म्हणाला मी हे सगळं वाचलं आणि माझ्या मनात असा विचार आला की या मुलीशी कोण लग्न करेल आणि म्हणून मी लग्नाला तयार आहे. आणि गंमत म्हणजे तो स्वामी भक्त होता. महाराजांची लीला कशी आहे बघा तुम्ही. आणि नंतर ते मुहूर्त काढायला गेले लग्नाचे. गुरुजींनी मुहूर्त काढून दिला. घरी येऊन कॅलेंडर बघितलं तर स्वामी जयंतीचा मुहूर्त होता. जी तारीख दिली होती त्या दिवशी स्वामी जयंती होती. अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती, फक्त आपली निष्ठा वाढवायची आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये एवढासा प्रश्न आला घाबरून गेलं असं करू नका. महाराज आपला हात धरून आपल्याला अलीकडपणे पुढे नेत आहेत. मन स्थिर ठेवायला शिका आणि कळकळून महाराजांना प्रार्थना करा जशी तुकाराम महाराजांनी केलेली आहे. फार सुंदर वर्णने त्यांनी आपल्या मनाचं जे वर्णन केलंय. कन्या सासुराशी जाई मागे परतून पाही. पूर्वीच्या काळची गोष्ट आहे ही, तुकारामांच्या काळातली गोष्ट आहे. आजची गोष्ट वेगळी आहे. सासरी निघालेली मुलगी परत मागे मागे वळून पाहते. कैसे झाले माझ्या जीवा कधी भेटवी केशवा. कधी भेटणारच तू मला केशवा, माझी परिस्थिती तशी झाली तुझ्यासाठी मी तळमळतो आहे.
चुकली या माये बाळ हुरुहुरु पाहे. जशी आई दिसली नाही की लहान मूल हुरुहुरु इकडे बघत राहतं की माझी आई कुठे. तसा मीच तुझ्या दर्शनासाठी तुझ्या भेटीसाठी माझं मन असं हुरहुर बघतंय तुला, तू कुठे मला भेटशील. जीवना विण मासोडी तैसा तुका तळमळी. असा मी तळमळतो. अशी तळमळ आपल्याकडे असली पाहिजे. सगळ्या संतांनी ही तळमळ जी दाखवली आहे आणि मग ईश्वराची कृपा होत राहिली आहे. आम्ही फक्त कामापुरतं महाराजांना बोलतो की या पुढेच्या अवस्थेतून आपल्याला पुढे प्रगती भक्ती मार्गाची करायची, की आपल्याला तळमळ लागली पाहिजे, ओढ लागली पाहिजे. स्वामी भवनात उत्सव आहे, ओढ लागली पाहिजे. सगळे अडी अडचणी दूर करून उत्सवाला हजर राहण्याची ओढ लागली पाहिजे. कशाला जाऊ, काय करू, माझी दुसरी काय काम आहेत, अमुक तमुक असं निराश वागू नका. तळमळ वागवा, आर्तता वागवा, आपोआप ते परमेश्वराची कृपा तुमच्यावर होत राहील. नदी ज्याप्रमाणे कायम वाहत राहते, वाटेत कितीतरी अडचणी येतात, सगळ्या अडचणींना तोंड देत देत नदी वाहत राहते आणि अखेर ती आणि जाता जाता वाहता वाहता परोपकार पण करत जाते, सगळ्यांचं जीवन समृद्ध करत जाते आणि अखेर सागराला भेटते. तसं आपण उपासना करायची आहे. स्वामींची उपासना करत ना आणि मग शेवटी सौख्याच्या शिखरावर महाराज आपल्याला नक्कीच नेऊन ठेवणार आहेत. उपासना करते तर अहिल्याचं उदाहरण आहे. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. आता याच्यामध्ये असं शिळा म्हटल्यानंतर लोकांच्या डोळ्यासमोर कोणाला येईल की दगड होते, अशी कथा सांगितली पण जायची. कथा अशी आहे की गौतम स्वामी होते, त्यांनी बरंच तप केलं होतं आणि त्यामुळे इंद्राला त्याचं पद जातं की काय अशी भीती वाटायला लागली, अशी कथा आहे. कधीच फक्त आपण नंतर सार बघायचं आहे की त्याच्यामध्ये काय आहे. आणि म्हणून त्यांनी अहिल्याला इंद्राने वेगळं रूप घेतलं आणि अहिल्याला भ्रष्ट केलं आणि त्यामुळे त्या आश्रमाकडे आश्रमात असलेले सगळे शिष्य भक्त लोक सगळे निघून गेले आणि तो आश्रम जवळजवळ वाळीत टाकल्यासारखं झालं होतं. अहिल्या त्या आश्रमाच्या बाहेरही येऊ शकत नव्हती, म्हणून तिला अहिल्या शिळे असं म्हटलेलं आहे की ती बाहेरही येऊ शकत नव्हती. राम लक्ष्मण आणि विश्वामित्र ऋषी त्या आश्रमावरून जात असताना रामाने आणि लक्ष्मणाने विश्वामित्र ऋषींजवळ चौकशी केली की या आश्रमात काही जागच नाहीये, कोणी शिष्यगण दिसत नाही, काही गडबड नाही, हे सगळं काय. तेव्हा ही सगळी कथा विश्वामित्र ऋषींनी रामाला आणि लक्ष्मणाला सांगितली. राम त्या आश्रमामध्ये गेले. अहिल्या रामांची भक्ती करत होती, प्रचंड भक्ती करत होती आणि राम गेल्यानंतर रामाची तिने चरणपूजा केली. रामाचा आशीर्वाद मिळाला, अहिल्या शापमुक्त झाली आणि मग त्या आश्रमामध्ये परत अनेक शिष्यजण भक्तगण आले आणि आश्रम नव्याने सुरू झाला. आता तिला मुक्त केले तसं परमेश्वर श्री स्वामी समर्थ आपल्याला कर्मभोगातून मुक्त करणार आहेत. हे या कथेतून जाणायचं आहे की जर आपण उपासना सातत्याने करत राहिलो तर आपल्याला श्री स्वामी समर्थ सगळ्या समस्यांमधून कर्मातून आपल्याला मुक्त करून आपलं जीवन समृद्ध करणार आहे आणि म्हणून समर्थांची उपासना सातत्याने करत राहायची आहे. आता उपासना आपल्याला का करायला लागते? कारण आमच्या जीवनात दुःख आहे, आमच्या जीवनात संकट आहे. मग हे संकट आणि दुःख कशामुळे आहे? तर आमचं काय ते अनेक जन्मांचं कर्म आम्ही बरोबर घेऊन आलो आहे आणि म्हणून आम्हाला ही उपासना करायला लागते. एकनाथ महाराजांचा एक भारूड आहे, विंचू चावला विंचू चावला. कालच्या काळात रिमिक्सच्या काळामध्ये त्या गाण्याचं विडंबन करून वाटेल तसे दाखवली जातात, पण अर्थ असा आहे विंचू चावला म्हणजे हे षड्रिपू आहेत. या षड्रिपूमुळे माझ्या नुसत्या अंगाची लाही लाही होती, आग आग होतोय. इगळी म्हणजे मोठा विंचू असं त्याच्यामध्ये, म्हणजे तो जर चावला तर काय परिस्थिती होईल. साधा विंचू चावला तरी देहाची आग आग होते आणि हा तर इगळी चावली आहे मला. एवढ्या सत्व हे जे आहेत दुर्गुण आहेत, मी जे काय कर्म चुकीची केली आहेत, माझ्यातून ज्या चुकीच्या घटना आहेत, तो विंचू ती इगळी मला चावली आणि म्हणून मी थैथै नाचतोय असं एकनाथांनी म्हटलेलं आहे. आता याच्यावर इलाज काय? त्यांनी पुढे पुढे म्हटले की सत्वगुणाचा अंगारा लावा.
म्हणजे सत्वगुण वाढीला लावा की आपाप तुमचा दाहक म्हणजेच आपल्या असलेल्या समस्या, आपले असलेले कर्म भोग कमी होणार आहे असं त्या भारुडामध्ये. सूरदास म्हणून एक संत होते, अंध होते, पण सुंदर काव्य केले त्यांनी. त्यांनी पण एका ठिकाणी हेच म्हटलेले, माहित नाचो बहुत गोपाळ, मी खूप नाचलोय. नाचलोय म्हणजे काय, मी नको नको ते सगळे टिपू आहेत ते मी घेतलेले आहेत. माझ्या डोक्यावर अहंकार आहे, अहंकाराचा टिळा लावलेला आहे मी. माझ्याकडे मोह आहे, मत्सर आहे, त्या सगळ्यांनी माझा देह मी सजवलेला आहे. माझं वस्त्र ही मोहाची वस्त्र आहेत. असे हे जे सगळे गुण आहेत, अवगुण आहेत, त्या सगळ्यांच्या अधीन मी झालो आहे. आणि आता तू मला कृष्णा गोपाळा, मला या सगळ्यांना तू वाचव, अशा प्रकारचे ते करते. म्हणजे सत्वगुण जागृत करायचे आणि दुर्गुण आहेत ते दूर करायचे आहे, म्हणून परमेश्वराची उपासना करायची. आता उपासना आपली कशी होते, कधी कधी आपण आपल्या मनाने उपासना करायला लागतो. कधीतरी आपल्याला कोणीतरी सांगतं की हे कर, मी असं केलं, मी अमुक वेळा गणपतीला 21 गणपती केले, सिद्धिविनायकाला गेले, अमुक केले, तमुक केले, मग माझं लग्न ठरलं किंवा मला नोकरी लागली, कोणीतरी सांगतं मग दुसरा लागले, त्याच मार्गाने धावतो. अशा पद्धतीची पण उपासना करणारे लोक आहेत. आणि काही लोक मात्र सद्गुरूकडून उपासना घेतात. आता सद्गुरूकडून घेतलेल्या उपासनेचा फायदा असा असतो की सद्गुरू तुम्हाला जी योग्य उपासना आहे, सद्गुरू तुमची सगळी कुंडली पूर्णपणे जाणतो. तुमचा पास्ट काय आहे आणि तुमचा प्रेझेंट काय आहे आणि फ्युचर मध्ये काय घडू शकेल. कारण पुढे तुम्ही काय काम करणार हे स्वामी जाणतात तुमच्याकडे नुसते बघून. पत्रिका पूर्ण महाराजांना आपली माहिती असते, नुसता भविष्य काळ नाही तर आपला पूर्वकाळ, आताचा काळ आणि पुढे आपण काय करू शकणार हे महाराज जाणतात, हे सद्गुरू जाणतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे सद्गुरू प्रत्येकाला एक विशिष्ट उपासना देतो करायला की त्याचे कर्मभोग काय आहेत आणि पुढे भविष्यामध्ये त्याचं भविष्य कसं होऊ शकतो, त्याच्याकडून पुढचं काम होऊ शकतो हे सद्गुरू जाणतो. आणि म्हणून प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीचे काम देतो किंवा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देतो आयुष्यामध्ये. आपल्याला येणाऱ्या जबाबदाऱ्यांच्या मागे देखील हेच कारण असतं की पुढे भविष्यात आपण काय करणार आहोत, काय ईश्वराला आपल्याकडून समाजासाठी काय कार्य करून घ्यायचं आहे, त्यानुसार आपल्याला संकट पण येतात. आणि म्हणून सद्गुरूंनी दिलेली उपासना साधी, सरळ आणि तेवढीच ती प्रभावी असते. म्हणजे आपल्या आयुष्यातले जे भोग आहेत ते सहज निघून जातात. सद्गुरूकडे अशी शक्ती असते की तो आपले कर्मभोग नाहीसे करतो. आपण आपली उपासना करतो तेव्हा उपासनेने आपण जर 10% कर्मभोग कमी केले तर महाराजांची उपासना, महाराजांनी दिलेली उपासना केली आणि महाराजांची कृपा झाली तर आपले 80% भोग कमी होऊ शकतात. भोग कमी करतो, भोग जाळून टाकतो. स्वतःवर गुरु काही वेळेला शिष्यावर असलेले संकट गुरु स्वतःवर घेतो, एवढी गुरु आपल्यावर कृपा करत असतो. म्हणून गुरूंनी दिलेल्या उपासना मार्गाने जाणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि आपल्या सर्वांची काहीतरी गतजन्माची नक्कीच पुण्याई आहे की त्यामुळे आपण या मार्गात आहोत. ज्यांना साक्षात श्री स्वामी समर्थांनी सगुण रूपात दर्शन दिले आणि बेटा म्हणून हाक मारले, अशा नानांनी दिलेल्या उपासना मार्गामध्ये आपण अनेक वर्ष आहोत. हे जे भाग्य आहे हे तुकारामांनी म्हटल्यासारखं बहुत सुकृताची जोडी म्हणून आवडी विठ्ठली. आपल्याला ही गोडी लागली आहे की आपलं पूर्वजन्मीचं असलेलं अनेक पुण्याच्या राशी आहेत आणि हे भाग्य आपल्याला मिळालंय आणि आपल्याला पुण्य संचय करायचा आहे. नुसता धनाचा संचय करायचा नाही तर पुण्य संचय करा. कालच कशावरून तरी विषय निघाला तर मी म्हटलं की धन आहे ते सगळं इथेच राहतंय. आपण आपल्या बरोबर आपली पुण्यकर्म घेऊन जातो, माणूस बुद्धी घेऊन जातो. बाकीच्या गोष्टी सगळ्या क्षणाच्या आहेत त्या सगळ्या सोडायच्या असतात. येऊ काय शकतो आपल्या बरोबर तर पुण्य साठा. आणि म्हणून जो कराल ते तुमच्या पिढीसाठी पुण्य संपादन करा. स्वतःसाठी तर करा, पण पुढच्या पिढीसाठी काय ठेवायचं, तर पुण्याचा साठा ठेवायचा आहे. हे लक्षात घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करायची.
आता म्हटल्याप्रमाणे महाराज कुंडली सांगतात, सर्वांचा ज्योतिषावर विश्वास आहे हे शास्त्र आहे, फक्त सांगणारी व्यक्ती तज्ञ असली पाहिजे, खूप तज्ञ, आणि दुसरी गोष्ट त्या व्यक्तीवर जर ईश्वराची सद्गुरूची कृपा असली तर तो ज्योतिष उत्तम सांगू शकतो. पूर्वीच्या काळी असे अनेक उत्तम ज्योतिषी होते की ते आपण एक अभ्यास करतो या दृष्टिकोनातून लोकांकडे मार्गदर्शन करत असत. पैसा मिळवायचा हेतू त्यांच्या मनात नसायचा. आता काय बदलत चाललेलं आहे. आता माझ्याकडे किती जण येतील आणि मी किती लोकांना बघतो, किती लोकांच्या कुंडल्या बघितल्या आणि किती लोकांना सांगितलं, याच्यामध्ये स्पर्धा असते. तो काय ते वेगळं. ईश्वरी कृपा असलेल्या ज्योतिषी अधिक उत्तम प्रकारे ज्योतिष सांगू शकतो आणि ज्योतिष घडवणारे महाराज आपल्या बरोबर आहेत. ही परत आपलं परत हे भाग्य आहे. आता साधारणपणे मूल जन्माला आल्यानंतर लागलीच कुंडली मांडली जाते मुलाची. पूर्वी असं शास्त्र होतं की साधारणपणे 7 ते 8 वर्षाचं मूल होईपर्यंत त्याची पत्रिका खोलात बघितली जायची नाही. कुठचे योग घेतले बघायला जायचे, काय पूजा करायची आवश्यकता असली, काय शांती करायची आवश्यकता असली तर तेवढंच केलं जायचं. पण आजकाल खूप घाई असते. माझ्याकडे एकदा असेच दोघं नवरा बायको त्यांच्या 2.5 का 3.5 वर्षाच्या मुलीला घेऊन आले. म्हणाले हिची पत्रिका बघायची. मग एवढ्या लहान मुलांची बघायची गरज नाही, कारण त्यांचं आयुष्य आई वडिलांच्यावर अवलंबून असतं. त्या म्हणाले नाही, असं नाही, मला ना हिला मॉडेलिंग मध्ये घालायचंय. बघा तुम्ही काय समाजाचे विचार कुठे चाललेले आहेत. मला या मुलीला मॉडेलिंग मध्ये घालायचंय तर तिला त्याच्यामध्ये प्रसिद्धी मिळू शकते, काय यश मिळू शकतं का. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की एक तर अशा एवढ्या लहान मुलीची पत्रिका मी बघणार नाही. समजा जर कोणाला फार मोठी व्याधी झाली आहे, काही हॉस्पिटलमध्ये आहे, काही आजारपण आहे, तर ठीक आहे, तुम्ही पत्रिका बघा आणि सांगा, आई वडिलांनी विचारणं योग्य आहे. पण आता ती मॉडेलिंग करेल का हे 2.5-3 वर्षाला मुलीच्याकडे तुम्ही या दृष्टिकोनातून बघताय. हा विचार समाजामध्ये कुठे आलेला आहे. ठीक आहे, तर असं आहे की कुंडली आहे त्याच्याप्रमाणे ज्योतिष घडतं. तर आपण काहीच केलं नाही तर जशी पत्रिका आहे त्याप्रमाणे आपलं आयुष्य जातं, हे सत्य आहे. पत्रिका बघितल्यानंतर मग ज्योतिषी सांगतात की ही पूजा करायला पाहिजे, ती पूजा करायला पाहिजे, ती पूजा करायला पाहिजे. नारायण नागबळी करायला सांगतात, त्रिपिंडी शास्त्र श्राद्ध करायला सांगतात, बऱ्याच काही गोष्टी असतात. अमुक शांती तमुक शांती, कुंभ विवाह करायला सांगतात, बऱ्याच गोष्टी आहेत. या गोष्टी लोक करतात. फायदा कोणाला किती होतं याचा अंदाज माझा नाही आहे, पण लोकांना मानसिक समाधान मिळतं आणि म्हणून लोक करतात. तर मी विरोध करत नाही, ज्यांना करायचं ते करा. परंतु नाना असं सांगत असत की कालसर्प योग हा जवळजवळ 80% लोकांच्या पत्रिकेत कालसर्प योग असतो. आणि हा जो योग आहे त्याचा जो त्रास होणार आहे तो दूर करण्यासाठी आपल्याला नानांनी उपासना दिली, आणि ती उपासना म्हणजे कलेश पूजा. आता कालसर्प योगाची जर नारायण नागबळी केलं तर नाना म्हणायचे की दर 2.5 वर्षांनी ही पूजा करणं गरजेचं असतं. आता विचार करा की दर 2.5 वर्षांनी परत ही पूजा तांत्रिक आहे, तांत्रिक पूजा आहे ती, आणि देवाची पूजा नाही आहे ती, तांत्रिक पूजा आहे. दर 2.5 वर्षांनी खर्च, त्रास, कितीतरी गोष्टी आहेत. त्यासाठी नानांनी आपल्याला योजना म्हणजे स्वामींच्या कृपेने कलश पूजा दिली. आपण नानांच्या दिलेल्या उपासनेकडे नंतर पाहूया. आता ज्योतिष सांगतो, मग चांगल्या गोष्टी सांगतो, वाईट गोष्टी सांगतो. चांगल्या सांगतो आपण खुश होण्यासाठी. जसं पुलंनी म्हटलेलं आहे कुठेतरी असं की भविष्य सांगणं सोपं आहे, सगळं छान छान सांगायचं की आलेला माणूस आपल्याकडे बघून खुश. बरोबर. काही ज्योतिषी तुमच्या जीवनामध्ये कसे धोके सांगून तुम्हाला घाबरवतो. ही पूजा करा, हे खडे घाला, हे दोरे धागे दोरे, बरेच प्रकार आहेत, नाही असं नाही. पण जेव्हा तुम्हाला सद्गुरू मिळतो तेव्हा तुम्हाला या गोष्टींची गरज नाही हे पहिले लक्षात घ्यायचं. गरज पडत नाहीये तुम्हाला, बाकीच्या गोष्टी करायची तुम्हाला गरज नाही. सद्गुरू बरोबर सगळ्या गोष्टी करून घेणार आहे. आता ज्योतिषावरून एक कथा मागे मी वाचली होती, ती मला आठवते. एक माणूस असतो, तो पत्रिका घेऊन आधी एका ज्योतिषाकडे जातो.
तर तो म्हणतो नाही नाही हो, तुमची पत्रिका अगदीच खराब आहे, काही कठीण आहे, तुम्हाला सगळं कठीण आयुष्य आहे तुमचं, फारच कठीण आहे वगैरे करून त्याला अगदी इतका नर्वस करतो. त्याला म्हणते नाही, आता हा काय ज्योतिषी बरोबर नाही, आपण दुसऱ्या ज्योतिषाकडे जायला पाहिजे. जसं आम्ही महाराजांना सांगतो हे असं झालंच पाहिजे, तसं ज्योतिषांनी पण आमचं भविष्य चांगलं सांगितलंच पाहिजे. एक ज्योतिषी जातो, दोन ज्योतिषी जातो, चार पाच ज्योतिषांकडे जाऊन येतो. त्याच्या मनात विचार होतो या ज्योतिषांना काय कळत नाही, आपण हस्तमुद्रिक असतो त्याच्याकडे जाऊया. म्हणून हस्तमुद्रिकाकडे जातो. तो आपण सांगतो नाही नाही, तुमचं भविष्य का काय बरोबर नाहीये, काय नाही, काय तुम्हाला फार दुःख दुःख दुःखच आहे तुमच्या आयुष्यामध्ये. पण ह्याच्या मनात एक असतं की आपलं जे आयुष्य आहे, भविष्य काळ आहे, तो आपण चांगला करायचा आहे, अशा याच्या मनामध्ये आंतरिक ओढ असते. आणि म्हणून त्याला आणखीन कोणतरी सांगतं की एक माणूस आहे, त्या माणसाकडे एक कासव असतं, त्याच्यासमोर तो दोन एक एक काळा कागद ठेवतो, एक पांढरा कागद ठेवतो. आपल्या हातामध्ये कासव देतो, आपण कासव सोडायचं, ते सोडल्यावर जर पांढऱ्याकडे गेलं तर आपला भविष्यकाळ चांगला समजायचा, काळ्याकडे गेलं तर आपला भविष्यकाळ खराब समजायचा. त्याला वाटतं चला जाऊन बघूया. गेल्यानंतर हा कासव सोडतो, कासव सोडल्यावर मग ते कासव काळ्या कागदाकडे जातो. तिथे गेल्याबरोबर हा माणूस ते पटकन कासव उचलतो आणि पांढऱ्या कागदावर ठेवतो आणि म्हणतो की नाही, हा पांढऱ्या कागदावरच कासव आहे आणि मी माझं भविष्य चांगलं घडवीन अशी जिद्द दाखवतो. आता या गतीनं जाण्याचं आहे की आपल्या हातात अनेक गोष्टी आहेत हे पहिलं जाणं. आपला भविष्यकाळ चांगला करण्याचं सामर्थ्य परमेश्वराने आपल्याला दिलंय, बट वी इग्नोर दॅट. आणि ते सामर्थ्य म्हणजे विल पॉवर, फ्री विल. आपल्याला जन्मता दिल्या त्या सगळ्या गोष्टी, पण आपल्याला इच्छाशक्ती दिली आहे की आपण बदलू शकतो. आपण आपलं भविष्य जरी असं सांगितलं असेल तरी त्याच्यात बदल घडवण्याचं सामर्थ्य आपल्याला परमेश्वराने दिलंय, फ्री विल. आपल्या इच्छेप्रमाणे आपण गोष्टी करू शकतो ना, की परमेश्वराने आपल्याला आपला जन्म अमुक हे ते काही आपल्या हातात नाहीये. पण आपल्याला जर मनात आलं की अमुक एक गोष्ट करायची, की किती पण पाऊस पडू दे, मला प्रार्थनेला जायचंच आहे, तर आपण जाऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे इच्छा आहे आणि त्या इच्छेला जर आपण जोर दिला आणि करायचंच ठरवलं तर आपण आपल्या गोष्टी आपल्याला हव्या तशा आयुष्यामध्ये घडवून घेऊ शकतो. चांगल्या गोष्टींची इच्छा ठेवली ती असण्याचं. म्हणून इच्छाशक्ती ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ती तुमचं भविष्य बदलू शकते. ही पॉवर तुम्हाला परमेश्वराने दिली आहे, तिचा उपयोग आयुष्यात करायचा आणि तोच मार्ग म्हणजे उपासना मार्ग आहे. ध्येय ठेवायचं की मला ही गोष्ट मिळवायची आहे, मला अमुक करायचंच आहे, चांगल्या मार्गाने जायचं आहे, चांगले विचार करायचे आहे, चांगलं कार्य करायचंय, प्रगती करायची आहे, मला सगळ्या दृष्टिकोनातून प्रगती करायची. जसं नाना म्हणायचे की पैसा कमवा, पैसा कमवायला हरकत नाही, पण तो पैसा वापरला पण गेला पाहिजे. थोडाफार स्वतःसाठी सगळ्याच नका वापरू आणि बाकीचा पैसा समाजासाठी द्या, ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी द्या. त्यामुळे प्रयत्न करत राहायचे, स्वतःची प्रगती करत राहायची, हे सगळे गुरु सांगतात आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आपण आपलं भविष्य चांगलं घडवू शकतो. आणि हेच आपल्याला सद्गुरु मार्गदर्शन करून सांगत असतो की तू हे कर, तू या मार्गाने जा, तू अमुक कर, हे पदोपदी सद्गुरु आपल्याला सांगत असतो. पण आमच्या लक्षात येत नाहीत गोष्टी आणि म्हणून आपल्याला उपासना वाढवायला पाहिजे. उपासना वाढवत गेल्यात अधिक तुमचं चिंतन मदत होत गेलं, प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक घटनेचा खोलात विचार करायला तुम्ही सुरुवात केली तर आयुष्यामध्ये नक्की तुमची प्रगती होईल आणि तुम्हाला समजेल की आपण पुढच्या मार्गाने कसं जायला पाहिजे आणि मुख्य आपण कुठे चुकतोय हे आपल्याला त्याची जाणीव व्हायला लागते. आणि आपल्या बरोबर तर नाना आहेत आणि सद्गुरू श्री स्वामी समर्थ आहे की पदोपदी ते आपल्याला असे अनुभव देत आहेत. खरोखरच आयुष्यामध्ये मला खूप आश्चर्य वाटतं की स्वामी भवनामध्ये काय, भगवत ऑफिसमध्ये काय, घरी काय, पदोपदी महाराज असे वेगवेगळे सदैव अनुभव देत असतात. म्हणजे सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, अशी भावना आपोआपच निर्माण होऊ शकते. सदा सर्वदा देव सानिध्य आहे, तो आपल्या बरोबर महाराज आहेत, माझ्या बरोबर आहे, तसे तुमच्या सर्वांबरोबर महाराज आहे. फक्त
तुमच्याकडे तेवढी जागृती पाहिजे की महाराज माझ्या बरोबर आहेत, मग महाराज असतात, मगच कळतं. जे डोळ्याने तुम्ही बघितलं नाही, अंधा येऊन तुम्ही वस्तू तर तुम्हाला वस्तू दिसणारच नाही. मी डोळे मिटून घेतले तर ही फुलं मला दिसणारच नाही. तशी अवस्था अनेकांची असते की असूनही समजत नाही की महाराजांची शक्ती कशी आपल्या बरोबर आहे. आता आपण म्हटल्याप्रमाणे आपण उपासना पद्धतीकडे वळणार आहोत. नानांनी दिलेल्या उपासनेकडे आपण वळणार आहोत. मगाशी म्हटल्याप्रमाणे जी कलश पूजा दिलेली आहे त्या कलश पूजेचं सामर्थ्य लक्षात घ्या. अनेकांनी हा अनुभव घेतलाय. मगाशी मागे एकदा सांगितल्याप्रमाणे कलश पूजा आहे म्हणजे कृष्णाची पूजा आहे आणि श्रीकृष्णाचा जप करत आपण घरभर ते पाणी शिंपडतो. आणि म्हणजेच प्रत्येक वास्तूतला प्रत्येक जो भाग आहे तो कृष्णाच्या नावाने आपण पवित्र करतो. त्यामुळे वास्तूतली असलेली निगेटिव्हिटी सहज निघून जाते. इतकी साधी गोष्ट आहे. नानांच्या सगळ्या उपासना आहेत त्या नित्य उपासना रोज करायच्या आहेत. लोकांना उपासना सांगितली प्रश्न विचारतात की किती दिवस करायची. पहिला प्रश्न असा किती दिवस करायचं. कुठली उपासना सांगितली की पहिली मी म्हटलं कायम करायची म्हटल्यानंतर लोकांना जरा कठीण वाटायला लागतं. पण प्रश्न सुटायला हवेत. तर काही गोष्टी 5 मिनिटं रोजची फक्त 5 मिनिटं कलश फुलायच्या लागतात. तशीच अग्निपूजा आहे. अग्नीला आपण जे काय घरामध्ये अन्न बनवलं आहे ते हवं नाही. नुसतं कुठेतरी 25-30 हजार रुपये करून मोठा यज्ञ करण्यापेक्षा रोज घरामध्ये अग्निपूजा करा तुम्ही आणि अनुभव घ्या त्याचा. हे रोजच्या रोज नित्य करायचं हवं नाही. स्वामी स्तवामधली प्रचंड शक्ती अनेकांनी अनुभवलेली आहे. स्वामी स्तवन म्हणायचं आहे. आणि त्याचबरोबर नानांनी दिलेली एक जी पूजा आहे, योजना जी आहे, ज्याला आता आपण गुरुपौर्णिमा त्याला आपण गुरुदक्षिणा असं नाव त्या योजनेला दिलेलं आहे. नानांनी योजना सुरू केली त्यावेळेला फक्त 4 आणे रोजचे स्वामींपुढे काढून ठेवायचे. असं नाही महिन्याचे एकदम एवढे झाले मी एवढे परिवाराला पाठवून दिले नाही. तुम्ही रोज ते काढायचे. आता या रोज काढण्यामध्ये काय आहे लक्षात घ्या की रोज नित्य स्वामींचं स्मरण होतं आणि त्याचबरोबर रोज तुमच्या हातून दान होत राहतं. आजकाल युट्यूबवर येतं अमुक आता काय सौमती आवाज आली अमुक दान करा अमुक करा तमुक करा तर लोक रोज उठून बघत असतात. उद्या काय परवा काय आणि हे दान करू ते दान करू ते दान करू. काही करायची गरज नाही. नित्य दान करा त्याच्यामध्ये हे सगळं येतंय. आजच्या काळामध्ये आपण ते रोजचे 5 रुपये ठेवा स्वामींपुढे. वर्षाचे जमलेले पैसे स्वामी समर्थ परिवाराला पाठवा. का तर तुमचं नाव रजिस्टर मध्ये येईल. आणि नाना नेहमी सांगत असत की ज्यांचं नाव माझ्या रजिस्टर मध्ये आहे त्या सर्वांचा प्रश्न घेऊन मी महाराजांकडे जाऊन सोडवीन. आणि हे सत्य आहे की महाराजांकडे नानांना जर प्रार्थना केली तर प्रश्न लवकर सुटतो. हे अनेकांचं अनुभव. कालच मला एका व्यक्तीने सांगितलं की मी आलो आणि नानांच्या खोलीत गेलो तर नानांनी मला शब्द ऐकायला आले की आलास का बरं झालं. ते म्हणाले हे सत्य असू शकतं का. म्हटलं हे सत्य हे असे अनुभव अनेकांना आलेले. मला असे शब्द ऐकायला आले होते. आम्ही बायकांचं हळदी कुंकू असायचं मंदिरामध्ये. दरवर्षी शिरा सगळ्या कार्यक्रमाला शिरा असायचा. मग मध्यंतरी जरा असं झालं होतं की गोड शिरा म्हणून कोण खायचं नाही असं काय काय बरेच प्रकार व्हायला लागले. मग मी म्हटलं ठीक आहे मग उपमा करूया शिराच्या ऐवजी म्हणून त्यावर्षी हळदी कुंकाला उपमा ठेवला. संध्याकाळी उपमा वाटणार आहे. त्याच्या आधी दुपारी नानांच्या खोलीमध्ये दर्शनाला गेल्यावर शब्द ऐकायला आले आज शिरा नाही का. शब्द ऐकायला आले. मी असं नाही म्हणत की नाना मला दिसले किंवा पण शब्द हे ऐकायला आले की आज शिरा नाही का. तेव्हापासून रोजच्या प्रसादाला शिरा. महाराजांना शिराच आवडतो असं नानांचं सांगण्याने आपण शिराच करायचा. त्यामुळे रोज तेव्हापासून रोजचा शिरा. एका महिलेला ठाण्यातलीच महिला तिच्या मुलाचं लग्न होत नव्हतं आणि ती नेहमी माझ्याकडे यायची. पण तो मुलगा काय कधी एकदा पण आला नाही. तर मी तिला म्हटलं की अगं तो नाही येते निदान तू तरी आता स्वामीपदात जाऊन ये दर्शनाला. नानांना प्रार्थना कर. नाना प्रार्थना स्वामींकडे घेऊन जातील आणि लग्न होईल. ती महिला जाऊन आली स्वामी भवनात आणि आल्यावर मला म्हणाली की मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. हे सत्य असू शकतं का. म्हटलं काय म्हणलं.
म्हणाली मी दादांच्या खोलीमध्ये प्रवेश केला आणि दादांच्या फोटोतून मला प्रकाश येताना दिसला आणि मला शब्द ऐकायला आले, आलीस का, आता मुलाचं लग्न होईल. आणि त्याप्रमाणे 2 महिन्यात त्याच्या मुलाचा विवाह ठरला. जागृत तिथे आहेत नाना, आणि त्यामुळे ते सांगतात की मी प्रार्थना घेऊन जाईन, तुमचा प्रश्न घेऊन स्वामींना प्रार्थना करीन आणि तुमचा प्रश्न सोडेल. खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, बारीक बारीक गोष्टी आहेत, दुर्लक्ष करू नका. या योजनेमध्ये तुमचा फायदा आहे. संस्थेला काय महाराज देणारे आहेत हे लक्षात घ्या. पहिलं महाराज देणारे आहेत काय, आणि असे अनुभव संस्थेने घेतले आहे. जेव्हा जेव्हा पैशाची गरज होती त्यावेळेला बरोबर महाराजांनी पैशाचा कसा पाठपुरावा केलाय त्याच्यातले 2-3 गोष्टी आता सांगते. सगळ्या एखाद्या वेळेस सगळ्या एकदम मला आठवणार नाही, अनेक गोष्टी आहेत. परवाच विषय निघाला होता तेव्हा ती गोष्ट आठवली म्हणून आता सांगते. आम्ही नवीन कामाला सुरुवात केली. आई गेल्यानंतर आम्ही दोघांनी स्वामी समर्थ परिवाराच्या कार्यासाठी स्वतः दोघांनी हे काम करायचं ठरवलं. म्हणजे जबाबदारी आली, स्वामींचा आदेश आला आणि म्हणून हे कार्य घेतलं. आणि त्यावेळेला म्हणजे 2004 किंवा 5 मध्ये असेल, एक मोठा खर्च, म्हणजे त्यावेळेला 1 लाखाला खूप किंमत होती. त्यावेळेला 1 लाख रुपये संस्थेकडे एवढे खर्च करायचे जरा कठीण होती गोष्ट. गंमत अशी की एक दिवस दोघं वयस्कर नवरा बायको, दुपारी 2-2:30ची वेळ असेल, आई नानांचं ते घर होतं शिवकृपामध्ये, म्हणजे आताची ठाण्यामध्ये जी भारत सहकारी बँक आहे विष्णुनगरमध्ये त्याच्या समोरची जागा, तिथे नानांचं घर होतं. तिथे संस्थेचं काम चालायचं. आम्ही दोघं तिथे होतो. दुपारच्या वेळेला टॅक्सी येऊन समोर उभी राहिली घराच्या समोर. टॅक्सीतून दोघं नवरा बायको उतरले. अतिशय वयस्कर होते, अतिशय वयस्कर होते. दोघं अक्षरशः एकमेकांना धरून पायऱ्यातून आत आले आणि त्या दोघांनी म्हणजे आधी आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही कशाला आलात, आम्ही कोणतरी भेटणार, आम्हाला देणगी द्यायची आहे म्हणून आम्ही आलोय. तर माझे यजमान म्हणाले की अहो तुम्ही कशाला त्रास काढला, आम्ही कोणीतरी आलं असतं घ्यायला. म्हणाले नाही नाही, इथे येऊनच द्यायची, मी घरी नाही तुम्हाला बोलवणार, मला इथे येऊनच ती अर्पण करायची. आणि त्यांनी दोघांनी 50-50 हजाराचा प्रत्येकाच्या नावाने चेक दिला. पैशाची गरज होती, पैसे उभे राहिले. खूप अनुभव घेतले की जेव्हा जेव्हा संस्थेला काही असंच, आपला दवबिंदू आश्रम होता, त्या आश्रमाचं रिनोव्हेशन करायचं होतं, काही चेंजेस करायचे होते, खूप गळायला लागलं होतं, बांधकाम बरोबर झालं नव्हतं. त्यावेळेला जवळजवळ ती गोष्ट पण अशीच आहे, 2005-6 मधली असेल. दवबिंदू आश्रमाचं रिपेअरिंग करायचं, ट्रस्टींची मीटिंग झालेली. मीटिंग मध्ये खर्च काढला, जवळजवळ त्यावेळेला 2.5 लाख रुपये वगैरे ते खर्च येत होता. खर्च करायचं ठरलेलं आणि अचानकपणे एका व्यक्तीकडून संस्थेला तेवढ्या रक्कम मिळाली. अचानकपणे ती रक्कम, म्हणजे ती व्यक्ती गजानन महाराजांची भक्त होती, पण तिला प्रेरणा मिळाली की तू या संस्थेला एवढी रक्कम दे. आणि त्यांनी ती रक्कम पाठवली. USA मध्ये होते ते. त्याच्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क साधून विचारलं की, आणि बरोबर जेवढा खर्चाची रक्कम काढली होती तेवढीच रक्कम बरोबर आली. हे पहिले लक्षात घ्या तुम्ही की जेवढे बरोबर हवे होते तेवढेच बरोबर महाराजांनी त्या व्यक्तीला तेवढी प्रेरणा बरोबर तेवढीच दिली की एवढे पैसे तू दे म्हणून. तर ते म्हणाले मला प्रेरणा मिळाली, मी खरं म्हणजे घरामध्ये रिनोव्हेशनचं काम करणार होतं किचनचं, म्हणून एवढे पैसे मी ठेवले होते. बायकोला सांगितलं की हे काम नंतर करू. खूप महत्वाची गोष्ट आहे आयुष्यामध्ये, त्याग करायला शिका तुम्ही. कुठे काही गरज येणे आपल्याकडे असल्यावर आपण तिथे समर्पण करायला पुढे निघालात तर महाराजांची कृपा तुमच्यावर होत राहील, लक्षात घ्या. आणि म्हणून मी तुम्हाला हे पैसे पाठवले, पोयसोय झाली. अशा अनेक घटना आहेत. म्हणून सांगते की ही जी योजना सांगते त्या पाठीमागे आज या प्रवचनामध्ये हा विषय मांडावा ही मला प्रेरणा स्वामी भवनात बसलेली असताना मिळाली. आणि म्हणून मी आज मुद्दाम परत ही योजना सांगते की लोकांना ही गोष्ट कळू दे की रोजचं दान करा तुम्ही, दान करायची गरज आहे. आणि ते नित्य झालं पाहिजे. एकदम मोठी काहीतरी करून टाकले आणि मग स्वामींना विसरलं असं नाही. रोजचं स्वामींचं स्मरण करा.
आणि म्हणून सांगते की आता रोजचे 5 रुपये ठेवा, त्याला गुरुदक्षिणा योजना असं आपण म्हटलं. रोजचं तेवढं करायचं, त्याच्याशिवाय सकाळचा ब्रेकफास्ट करायचा नाही असा नियम लावून घ्या तुम्ही. स्वतःला नियम लावा, सगळ्या गोष्टी होतात, सगळ्या गोष्टींना वेळ असतो. एकदा मोबाईलवर युट्यूब किंवा काय दुसरं बघायला बसले, फेसबुक, की किती किती तास माणसांचे आयुष्यात जातात, तरी माणसं रडतात, वेळच पुरत नाही. नाहीच पुरणार, तुम्ही नको ठिकाणी वेळ खर्च करताय, पुरणारच नाहीये तुम्हाला वेळ. वेळ चांगल्या गोष्टींसाठी द्या. वर्षाचे आता पाठवायची आठवण राहत नाही महिन्या महिन्याला, ठीक आहे वर्षाचे पाठवा, आता वर्षाची पण आठवण राहत नाही आम्हाला. आम्हाला बाकीच्या गोष्टी जी अशी माणसं बघितली सुरू करतात नंतर विसरतात. तर आज वाढदिवसाची आठवण राहते. आजकालच्या काळामध्ये वाढदिवस म्हणजे काय, मोठा एक कार्यक्रम, मोठा कार्यक्रम. काय त्याच्यात कर्तृत्व, मोठ्या मोठ्या माणसांच्या जयंत्या करा तुम्ही, तुमचं काय स्वतःच काय आहे वाढदिवसामध्ये. पण नाही, मोठा मोठा खर्च करायचा, मोठे मोठे रोषणाई करायची, केक कापायचे. आता हा विषय लोकांना आवडणार नाही, पण लोकांच्या समोर येण्याची गरज आहे. ते तुम्हाला सिरियल मध्ये, पिक्चर मध्ये दाखवतात आणि तुम्हाला वाटायला लागतं की आपण पण तसंच करायचं, की केक शिवाय वाढदिवस होतच नाही अशी कल्पना पुढच्या पिढीची झाली आहे. किती चुकीची गोष्ट आहे, लक्षात घ्या तुम्ही. आपल्याकडे वाढदिवस म्हणजे काय करायची, आई ओवाळायची, देवळात घेऊन जायची, इतके चांगले संस्कार सोडवून, आणि त्याचा काही खर्च पण नाही, अशा आमच्या गोष्टी आहेत सगळ्या, आणि सगळ्या बंगल आणि पवित्र गोष्टी आहेत. ते सोडून लोकांच वाटेल तसे वाढदिवस साजरे करायचं एक आता फॅड आलेलं आहे. किती चुकीची गोष्ट आहे. पण त्याच्यामुळे वाढदिवस तुमच्या लक्षात राहतात. दुसऱ्यांचे पण ठेवून तुम्ही आठवणीने फोन करता, त्याच्यात किती वेळ घालवता. त्याच्यापेक्षा त्या माणसं देवाकडे प्रार्थना करा की सगळे सुखी राहू देत. सगळ्यांचे वाढदिवस सगळे येतात आपोआप त्याच्यामध्ये, पण ते वेळ घालवायचा त्याच्यामध्ये. नाही यायला तर आम्हाला वाटतं की हो यांनी मला फोन पण नाही केला, अरे हे काय आयुष्यातलं ध्येय, त्याच्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे. त्याच्यापेक्षा जे सर्वांना सुखी ठेव ही प्रार्थना रोज करा. स्वामींना 5 रुपये अर्पण करताना हीच प्रार्थना करा की सर्व सुखी राहू नये. आता मग असे म्हटल्याप्रमाणे वाढदिवस येतोय, लक्षात राहतोय ना, मग ठीक आहे. वाढदिवसा दिवशी स्वामी समर्थ परिवाराला वर्षाचे गुरुदक्षिणा योजनेचे पैसे पाठवून द्यायचे. 5 रुपये ही मिनिमम रक्कम आहे. तुम्ही जास्त पण ठेवू शकता, असं म्हणू नका. जसं आता तांदूळ समर्पण आहे, आता आलंय नवरात्र, त्याच्यामध्ये 9 मुठी म्हटलेल्या आहे. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही 9 मुठीच द्यायचंय. तुम्ही जास्त येऊ शकता, मिनिमम तुम्ही एवढं तरी अर्पण करा असं सांगितलंय. तसे हे 5 रुपये, कमीत कमी 5 रुपये तरी रोज देवाच्या नावाने करा. आपोआप तुमच्याकडून रोजचं दान होतं. म्हणजे म्हणून तुम्हाला अमुक एक गोष्ट आली आहे, हे दान करूया. आता 7:30 आली, आता अमुक दान करूया, करायची गोष्ट करावी लागणार नाही हे लक्षात घ्या. कारण ती सगळी गोष्ट आहे ती स्वामी कार्यासाठी पैसे वापरले जात आहेत. स्वामी समर्थ परिवाराचं कार्य काय आहे, तर हे जे अनेक मंदिर आपण मठ उभारलाय तिथे काय आहे, साक्षात श्री स्वामी समर्थ सगुण रूपात आहेत. त्यामुळे त्यांचा नैवेद्य, आरती, पूजा, येणाऱ्या भक्तांची सगळी सोय, त्याप्रमाणे मंदिरचा सगळा मेंटेनन्स करणं, रोषणाई करणं, हार, फुले, या सगळ्या गोष्टी, आलेल्या सगळ्या लोकांना खाऊ घालणं. कारण लांबून लांबून लोक येतात, काही लोक काही न खाता मठात येणारी लोक आहेत, त्यामुळे ती सोय केली जाते. आणि त्याचबरोबर आलेल्या लोकांना आपण मार्गदर्शन करतो, त्यांच्या असलेल्या समस्या सोडवतो. या सगळ्या कार्यासाठी हा निधी वापरला जातो. म्हणजे आपोआप आपल्याकडून सत्कर्म होत राहतं हे लक्षात घेऊन या योजनेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचंय. न चुकता 1 जानेवारी निवडा किंवा आपला वाढदिवस निवडा, तुमच्या जी गोष्ट लक्षात राहील ती, किंवा महिन्याच्या महिन्याला स्वामी समर्थ परिवाराच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे आले पाहिजेत. येऊन ठेवून गेलात तरी पण हरकत नाही, चेकनी दिले तरी हरकत नाही, कुठल्याही माणसाने, पण ही रक्कम महाराजांच्या चरणाशी आपण अर्पण करायची आहे हे लक्षात ठेवा. आणि मग बघा, कलश पूजा, अग्निपूजा, स्वामी स्तवन आणि गुरुदक्षिणा योजना ह्याच्यात तुम्ही सहभागी व्हा. सातत्याने या गोष्टी तुम्ही करा. आपोआप तुमच्या जीवनातले अनेक प्रश्न सहज लिहिलेल्या सुटतील. आता सुदामाची गोष्ट आहे, तुम्हाला माहिती. आता खासण्यावारी काही जण नेतील, हो 2 मुठी तांदूळ दिले मग कृष्ण खुश झाला, अशी चर्चा करणारी पण लोक खुश आहे. पण भावना लक्षात घ्या. आता सुदामा आणि श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये एकत्र शिकतायत.
नेहमी चित्र रंगवलं जातं की सुदामा अत्यंत गरीब आहे वगैरे आणि हा राजघराण्यातला कृष्ण. पण सुदामा गरीब होता कारण त्याला तो आध्यात्मिक दृष्ट्या त्याचं त्याचं जे घराणं होतं ते आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत झालेलं घराणं होतं. ध्यान साधना करणारे लोक होते, देवपूजा करणारे होते, चांगल्या प्रवृत्तीचे होते. पैशाच्या मागे विशेष मोह नव्हता, त्यामुळे गरीब कुटुंबातला होता. पण तो ज्ञानी होता आणि हे श्रीकृष्ण सांगत होता म्हणून श्रीकृष्णाची सुदामाशी दोस्ती झाली, ती उगाच नाही झालेली हे लक्षात घ्या. कृष्णाने दोस्ती केली आहे त्याच्याशी म्हणजे त्याचं आध्यात्मिक स्थान किती उंच होत आहे हे जाणलं पाहिजे. आता चित्र रंगवलं जातो, तो गरीब होता, तो गरीब होता, तो गरीब होता. आता त्या दोघांची दोस्ती होती. अशी कथा आहे की कृष्णाला भिक्षा जास्त मिळायची. सगळे हे जे शिकारे होते ते जाऊन भिक्षा मागायचे आणि मग भिक्षा एकत्र करून जेवण केलं जायचं. सांदीपनी ऋषींच्या पत्नीला सगळेजण भिक्षा आणून द्यायचे. सुदामाला भिक्षा कमी मिळायची कारण तो दिसत होता गरीब बिचारा. त्यामुळे कृष्णाला बघून कोणी जास्त भिक्षा द्यायचे. कृष्णाचा चेहरा बघूनच सगळ्यांना आनंद वाटायचा आणि त्याला म्हणजे मग कृष्ण आपल्या भिक्षेमध्ये असलेली भिक्षा सुदामाला द्यायचा आणि मग सुदामा ती संदीपनी ऋषींच्या पत्नीला द्यायचा. अशी अशी मैत्री या लोकांची. पुढे कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि सुदामा ज्या गरीब परिस्थिती आहे त्याच आर्थिक परिस्थिती गरीब आहे, आध्यात्मिक प्रगती बरीच झालेली आहे. तो संतुष्ट होता. पण त्याची पत्नी तिला संसार चालवायचा आहे म्हणून बायका हट्ट करतात. उगाच नाही बायका हट्ट करत, त्यांना संसार चालवायचा असतो, मुलांना मोठं करायचं, त्यांच्या पुढे अनेक गोष्टी असतात. हे जे समाजात वावरायचं तर आपलं कुटुंब कशा प्रकारे वृद्धिगत करायचं आहे, त्याची प्रगती कशी करायची ही जबाबदारी स्त्री आपोआप घेते. दिली गेली नाहीये, ती आपोआप स्त्री उचलते. सांगायला नाही लागत की तुला हे दोन. आणि म्हणून तिचा हट्ट होता की तू आता तुझा मित्र तू त्याचं गुणगान माझ्याकडे गातोस, तू जा आणि त्याच्याकडनं काहीतरी घेऊन ये. कारण लहान मुलं होती, त्यांचं पोट नीट भरलं पाहिजे, त्यांचं शिक्षण नीट झालं पाहिजे, या सगळ्या समस्या त्याच्या पत्नीला होत्या आणि म्हणून पत्नीने त्याच्याजवळ खूप हट्ट केला. सुदामा निघाला. आपण कुठेही जायचं तर हात मोकळे घेऊन नाही जायचं, काहीतरी अर्पण करायला. अर्पण करण्यामध्ये किती महत्व आहे लक्षात घ्या. आणि म्हणून मग ती काय करते की त्याला घरामध्ये जे काही पोहे होते ते पोहे बांधून देते. सुदामा येतो, सुदामा आले निरोप पाठवतो, कृष्ण लागलीच धाव देतो, सुदामाला भेटायला घेऊन जातो. 8 दिवस राहतो सुदामा त्याच्याकडे. आता सुदामाने आणलेले जे पोहे असतात ते सुदामाला काढायला जरा लाज वाटते की एवढं ह्या राजवैभवामध्ये आपल्या पुरचुंडीतली जी पुरचंडीचा, मी तर असं म्हणेन की त्या पुरचंडीचा जो काय ते कापड होतं ते सुद्धा बिचारं मळलेलं असू शकतं. त्यामुळे आता काढायची भीती होती. श्रीकृष्ण सर्वच जाणत होता. श्रीकृष्णाने त्याला विचारलं की तू काय आणलेस ते दे, काढ आता. आणि आणखीन एक गोष्ट सांगितली जाते की ते दोघं जण एकदा अरण्यात जातात लाकडं आणायला. त्यावेळेला चण्याच्या 2 पुड्या दिलेल्या असतात, कृष्णाला एक आणि सुदामाला एक. तर सुदामा कृष्ण आपली एक पुडी आहे चण्याची पुडी ती देतो सुदामाकडे, सांगतो तू ठेव. आणि अशी कथा सांगितली जाते की तो चणे खाऊन टाकतो सुदामा, खूप थंडी वाजते म्हणून, आणि कृष्णाला खोटं सांगतो की ते सांडले संपले वगैरे. आणि म्हणून सुदामा गरीब झाला अशी कथा सांगितली जाते. पण खरी कथा अशी आहे की ते चणे दिलेले असतात, ते चणे कोणीतरी दिलेले असतात आणि ते शापित असतात. ते जो कोणी खाईल तो गरीब होईल हे सुदामाने जाणलेलं असतं आणि म्हणून कृष्णावरच्या प्रेमाखातर तो कृष्णाला ते चणे देत नाही आणि स्वतः खातो. प्रेम, मित्राचं प्रेम हे असं प्रेम. आता ह्या सुदामांनी पोहे काढून दिल्यामुळे कृष्ण आनंदित झालेला आहे असं वर्णन आहे सगळं. कृष्णाने लागलीच त्याला वैभव दिलं. रुक्मिणी तिकडे बघत होती आणि रुक्मिणीला माहिती की आता कृष्ण जर एकदा द्यायला लागला तर सगळं देऊन टाकेल. म्हणून कृष्ण म्हणाले, रुक्मिणी म्हणाली की आता तुम्ही दुसरा घास खाऊ नका, आता तेवढे खाल्ले पोहे तेवढेच पुरे. पण कृष्ण ऐकत नाही आणि कृष्ण दुसरी बुथीतली घेतो आणि खातो घास. आणि त्यावेळेला तो सुदामाला कर्म शुद्धी करतो, त्याच्या कर्मातून त्याला पूर्णपणे मुक्त करतो. आणि तिसरा घास मात्र रुक्मिणी घेऊ देत नाही, कारण ती म्हणते तुम्ही जर सगळं देऊन टाकलं तर राजा गरीब होऊन चालणार नाही. राजा जर गरीब झाला तर प्रजा गरीब होणार.
आणि म्हणून स्वामींचं वैभव ज्या स्वामींना आपण नटवायचं असतं ते कशासाठी? का तर ते राजशाही दिसले पाहिजे, राजाचं रूप आहे त्यांचं, या ब्रह्मांडाचे ते नायक आहेत, त्यांना सजवलंच पाहिजे. एक व्यक्ती आहे, खूप प्रसिद्ध व्यक्ती आहे, टीव्हीवर पुष्कळ नाव आले, नाव मी इथे तुमच्या याच्यात सांगत नाही, उगा त्याच्यावरून परत चर्चा येत राहील, परत इकडे तिकडे, म्हणून नाव नाही सांगत. अतिशय प्रसिद्ध, लोक खूप मानतात वगैरे सगळं आहे. आपल्या नाटकाच्या त्या क्षेत्रामध्ये ते आहे. ते एक दिवस दुपारी पठात आले आणि ओरडायला लागले, हो की संन्यासी आहेत स्वामी समर्थ आणि काय मूर्तीला एवढे अलंकार घालून टाकले, म्हणून मोठी मोठी बडबड केली. आम्ही कोणी काहीच बोललो नाही. आता तुम्हाला काय स्वामी समजले, बोलायचा अधिकार काय आहे माणसं लक्षात घेत नाही. आता जेव्हा जी माणसं समाजामध्ये प्रतिष्ठित समजली जातात, अशा व्यक्तींनी बोलताना खूप भान ठेवणं गरजेचं आहे. आता त्यांचे शब्द 10 लोकांनी जर ऐकले तर त्यांच्या मनात पण हा चुकीचा विचार येऊ शकतो की महाराजांना एवढे दागिने कशाला घातले. पण अशी व्यक्ती बोलून जाणारे लोक बोलतात. पण जे म्हटलेलं इथे रुक्मिणी म्हणते ते लक्षात घ्या की राजा जर कंगाल झाला तर प्रजा काय राहणार शिल्लक. आणि म्हणून आता तिसऱ्या मुठीचं तुम्ही खाऊ नका आता, आणि कृष्णाला अडवते. सुदाम्याचं घर नुसतं घरच वैभवानी भरून नाही टाकलंय, तर अख्खं गाव वैभवानी भरलंय. म्हणून सत्संग महत्वाचा, आणि म्हणून सांघिक प्रार्थना. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आणि म्हणून गुरुने दिलेली उपासना डोळे झाकून करायची असते. आपण उगाच त्याचं हे नाही करायचं, प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. जेव्हा तुम्ही घरी काय जरा म्हणतात, हो आम्ही घरी केली प्रार्थना, आम्ही घरी करतो, कुठे एवढ्या लांब यायचं म्हणून येत नाही. धडपड करा, लांब असू दे जवळ असू दे, सांघिक उपासनेला महत्व आहे, सत्संगाला महत्व आहे. सुदाम्याचं एकटं घर कसं करून चालणार आहे, त्याचं पूर्ण गाव श्रीकृष्णाने संपन्न करून टाकलं, द्वारकेसारखं करून. आता ही कथा कशासाठी सांगितली की सुदामाने जे दिलं, काय दिलं, बुटभर दिलं, पण प्रेमाने दिलंय कृष्णाला, म्हणजे दान केलंय. लक्षात घ्या, आपल्यातलं कमी करून देणं. त्याच्याकडे तेवढे पण पोहे, पुरेसे पण पोहे नव्हते, त्यातले सुद्धा त्याच्या बायकोनी बांधून दिले, आणि त्यातलं अर्पण केल्यानंतर परमेश्वराची एवढी कृपा झाली आहे, प्रेमाने दिलेलं आहे. म्हणून महाराजांना अर्पण करणं ते अत्यंत प्रेमाने अर्पण करा. ताईंनी सांगितलं आता जबरदस्ती झाली आहे असं वगैरे समजून करू नका, प्रेमाने करा. रोजचे 5 रुपये स्वामींपुढे अर्पण करून पुढे ते व्यवस्थितपणे आपला पत्ता हे ते घेऊन संस्थेला कळवणं हे एक अत्यंत महत्वाचं व्रत. ते लक्षात घ्या, त्याच्यात फायदा सर्वांचा तुमचा फायदा आहे, आणि म्हणून हे व्रत सांगते. ते सुदामाने जसं दान केलं तसं दान तुम्ही आयुष्यात केलं तर तुम्हाला परमेश्वराची कृपा होत राहते. दान चांगल्या ठिकाणी झालं पाहिजे हे पण लक्षात घ्या. एरवी पण तुम्ही दुसरं पण दान करू शकताय, फक्त दान आहे ते योग्य ठिकाणी करणं गरजेचं आहे. उगाच काहीतरी भावनेच्या आहारी वाढून, जसं खरोखर तुम्हाला मी सांगते की सत्य परिस्थिती, आपण जो आश्रम चालवत होतो 10 वर्ष आश्रम चालवला, पण काही कारणामुळे तो बंद केला. आता या प्रवचनात त्याचं कारण सांगू शकत नाही मी, कारण परत ती त्याच्याबद्दल चर्चा सगळीकडे होत राहील, पेपरमध्ये याच्यात त्याच्यात असं तसं म्हणून सांगत. पण अनाथ आश्रमाला अमाप पैसा लोक देत होते. का? अनाथ मुलं अनाथ मुलं अनाथ मुलं करून. म्हणजे भावनेच्या आहारी एवढ्या गोष्टीची गरज नव्हती, एवढा पैसा येत होता. मुलींना कपडे म्हणून काय, एका डॉक्टरची तर तुम्हाला शेडा नावाचे डॉक्टर गोरेगावला राहायचे, त्यांनी तर काय करावं, म्हणजे किती माणसं करू शकतात भावनेच्या आहारी जाऊन. एक दिवस असं झालं की दिवाळी जवळ आली होती, म्हणून आपल्या इथे सेवा करणारा लहान मुलगा होता 10-12 वर्षाचा, नेहमी येऊन मठात बागेचं वगैरे काम करायला. त्याला घेऊन मी मार्केटमध्ये गेले, त्याला टी शर्ट वगैरे कपडे घेण्यासाठी. तर ते मी दुकानातून बाहेर पडले तर डॉक्टर तिकडनं धावत आले, त्यांनी गाडी थांबवली आणि धावत आले आणि मला म्हणाले की ताई मी आमताना दवबिंदू आश्रमला जाऊन आलो, तिथे ना मला जरा मुलींच्या स्लीपर्स, काही मुलींच्या स्लीपर्स तुटलेल्या दिसल्या, म्हणून मी सगळ्यांची मापं घेतली आणि मी दुकानात जाऊन स्लीपर्स आणल्या, तिकडे दवबिंदूला नेऊन दिले, आणि आता मी मुंबईला जातोय.
आता हे ठीक आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी येऊ शकते, पण आता ह्या ज्या मुली आहेत, अनाथ आश्रमातल्या ज्या मुली आहेत, त्या कितीही शिकल्या समजा पुढे, तरी पुढे आयुष्यामध्ये त्या घरामध्ये स्लीपर घालून राहू शकतात का? असं कायम त्यांना हे कम्फर्टेबल लाईफ मिळणार आहे का? हा विचार समाज करत नाही. तुम्ही त्यांना भारी भारी कपडे आणून दिलेत, पुढे त्या आयुष्यामध्ये ऍडजस्ट होतील का? हा विचार समज करत नाही. दिवाळीच्या वेळेला 50-50 कॅडबरीज असलेले बॉक्सेस येऊन पडायचे. हे दान योग्य नाही असं मला वाटतं. इतकं देण्याची गरज नाहीये तिथे. त्यांना पुढच्या आयुष्यात त्यांनी कसं जगायचंय तशाच प्रकारे संस्थेने त्यांना वाढवलं पाहिजे. आणि काही वेळेला मी सांगायचे की या गोष्टी आणू नका, आता सगळं भरपूर आहे मुलींना. तर म्हणून म्हणते दान करायचंय, पण उगाच भावनेच्या आहारी जाऊन कुठेतरी कोणीतरी येऊन पाठवलं की अमुक गोष्ट आहे तमुक गोष्ट आहे आणि दिलंय असं पण नाही. योग्य ठिकाणी योग्य प्रकारे दान आयुष्यामध्ये करायचंय. आता दानांची दिलेली उपासना आणि सुदामाची गोष्ट आपण ऐकली. आता हा जो श्रीकृष्ण आहे, या श्रीकृष्णाने भगवद्गीता सगळी गीता सांगितली अर्जुनाला. युद्ध करायला प्रवृत्त केलं. कौरव पांडव, कौरव योग्य नाही, अधर्माचं राज्य आणि धर्माचं राज्य तिथे आणायचं आहे, हे कृष्णाचं जीवन कार्य. आणि म्हणून अर्जुनाची बाजू घेतली, पण अर्जुनाला काय सांगितलं? मी शस्त्र घेणार नाही, मी तुझ्या बाजूनी आहे पण मी शस्त्र घेणार नाही. पण काय हातामध्ये घेतलं? आणि तसं आपण आपल्या गुरुच्या हातामध्ये द्यायचंय. श्रीकृष्ण काय म्हणाला की मी रथाचे दोर मी माझ्या हातात असतील. म्हणजे अर्जुनाचा रथ कशा कुठे न्यायचा, म्हणजे अर्जुनाने लढाई कशी करायची, त्याने जीवनात पाऊल पुढे कसं जायचं, युद्ध कसं खेळायचं, याची सगळी सूत्र श्रीकृष्णाने स्वतःच्या हातात ठेवली आणि अर्जुनाने ती दिली. कर्णाने अस्त्र सोडलं. श्रीकृष्णाने त्या क्षणाला जाणून रथ जमिनीमध्ये हात घुसवला आणि म्हणून ते अस्त्र आहे ते अर्जुनाचा जो काही शिरपेच होता त्याला लागून गेले आणि अर्जुन वाचला. ज्या रथाबरोबर युद्धाच्या वेळेला अचानकपणे अंधार झालाय, सूर्यास्त झालाय असा भास श्रीकृष्णाने निर्माण केला आणि अर्जुन वाचलाय. हे रथाचा वध झाला. श्रीकृष्णाच्या हातामध्ये अर्जुनाने आपल्या रथाचा दोर दिला, म्हणजे आपलं आयुष्य त्याच्या हातात, तसं सद्गुरूच्या हातात आपलं आयुष्य द्यायचंय. आपण आपल्या आयुष्याचे जे काय आहे ते सद्गुरूच्या हातामध्ये द्यायचंय. सद्गुरू जसं आपल्याला देतोय तसं आपण आयुष्यात द्यायचंय, म्हणून कुरकुर नाही करायची आहे. अमुक एक समस्या आहे, रडगाणं कधीही आयुष्यात काढून नका. का कशासाठी आलं असेल संकट माहिती नाही आहे, ते जाणारे त्याच्या पुढे जाणारे. ईश्वराच्या हातामध्ये सगळी सूत्र, म्हणजे स्वामी समर्थांच्या चरणी, नानांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचंय. आपण सूत्र द्यायचे म्हणजे तन मन धन तुझ्या पदीनाचा पंचारती तुझ श्री. स्वामी समर्थ सोपं नाहीये म्हणायला, पडायला सोपं आहे, करायला खूप कठीण आहे. तन मन, आमचं आधी शरीर कुठे स्थिर आहे, पूजा करताना 10 वेळा मनामध्ये दुसरे विचार, मन पण गुंतत नाहीये, मन दुसरीकडे धावतंय. आज इकडे बघायला जायचंय, तिकडे बघायला जायचंय, यांचा फोन आलाय तिथे जायचंय, आणि धन तर सुटतच नाही, अशी अनेकांची परिस्थिती असते. त्यामुळे तन मन धन पण हे करायचंय आपल्याला, हे शिकायचंय. उपासनेतलं हे शिकायचंय की सद्गुरूच्या कार्यासाठी आपल्याला आपलं तन मन धन अर्पण करायचंय. म्हणजे आपल्या सगळे जीवनाची जी सूत्र आहेत ती सूत्र परमेश्वराच्या चरणी अर्पण करायची. त्यांना सगळं समजतं आणि ते सगळं माझ्याकडून करून घेतात. अशा पद्धतीने जीवन आनंदाने आणि सुखाने, आणि म्हणून सगळे संत कसे सुखी असायचे. जवळ काहीही नसताना मनुष्य अत्यंत सुखी. संतांकडे बघून आपण बघतोय ना, काय त्यांच्याकडे, तुकारामांकडे काय होतं, तरी पण तुकाराम सदैव आनंदी होते. ती गोष्ट आहे, ते ऊस आणला आणि एक ऊस आणला तर त्याची बायको रागवली, तिला पण आता संसार करायचा आहे, मुलं आहे तिची, तिची काळजी वेगळी आहे आणि तुकारामची गोष्टी वेगळी आहे. आणि म्हणून रागाने मारला, पाठीतच मारला ऊस, आणि ऊसाचे 2 तुकडे झाले. तुकाराम म्हणाले बरं आहे, दोघांना होईल.
ही जी प्रवृत्ती दाखवली आहे संत प्रवृत्ती, तसं जीवनामध्ये काही काही गोष्टी आल्या, काही अडचणी आल्या तरी आपण शांत राहायला शिकायचं. आम्ही लागलेच इरिटेट होतो, ही गोष्ट अशी झाली, असं झालं, तसं झालं. एक्सपेशली महिला फार लवकर इरिटेट होतात. छोटीशी गोष्ट असली त्या गोष्टीवर 10 बायकांची त्याच्यावर चर्चा होते. आता सहज विषयात निघाल्या म्हणून सांगते, खरोखर स्त्री आणि पुरुषांच्या स्वभावात खूप फरक असतो. पुरुष काहीच गोष्टी काही झालं तरी ती जास्त गोष्ट मनाला लावून घेत नाही, पण बायका नको त्या गोष्टी मनाला लावून घेतात. आणि म्हणून बायका उपासना जास्त करतात. अशी पण एक गंमत आहे की ज्या ठिकाणी उपासना होते तिथे बायकांची संख्या नेहमी जास्त असते, कारण ते खोल विचार करतात. पुरुष सगळं आयुष्य वरवर घेतात आणि म्हणून हा बदल पुरुषांमध्ये पण घडला पाहिजे. भक्ती मार्गामध्ये जेवढ्या बायका वेळ काढून श्रम करून सगळ्या करून येतात तेवढे पुरुष भक्ती मार्गाकडे जास्त वळत नाहीत, पण पुरुषांनी वळलं पाहिजे. ही गोष्ट समाजाचा दृष्टिकोन आणि म्हणून नाना नेहमी सांगत की प्रार्थनेला दोघांनी बरोबर या. एक जण कुठेतरी गेलाय दुसऱ्याच गुरुकडे आणि एक जण मी इकडे आले असं करू नका. दोघांचा गुरु पण एकच असला पाहिजे आणि दोघांचा मिळून एकच भक्ती मार्गाने सर्वांनी जाऊ. आता जीवनाचे सूत्र जे आहे ते आपण स्वामी समर्थांच्या आणि नानांच्या हातात द्यायचंय आणि अत्यंत निश्चित आणि जसे संत सदा सो आनंदात सदैव तृप्तीने राहा. तृप्त असा मनामध्ये तृप्तता आली पाहिजे, समाधान आलं पाहिजे. चांगलं मिळतं ते महाराज भरभरून सगळ्या गोष्टी देतात, तुम्हाला मागायला लागतच नाही. जे योग्य आहे ते तुम्हाला महाराज देणार, हा विश्वास ठेवायचा आणि त्याच्यात त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या भक्तीमध्ये आपला किती सहभाग असू शकेल या गोष्टीकडे आपण कायम लक्ष देत राहिलं पाहिजे. ही उपासनेचा हा पण एक भाग आहे. म्हटलं चला स्तवन म्हणून झालं, आज सांगितलंय ताईंनी रोज 28 वेळा म्हणा म्हणून झालं. कलश पूजा करायची केली, अग्निपूजा केली, झालं संपलं माझं. नाही, अखंड असावे सावधान. सावधान म्हणजे हेच की मी महाराजांच्या भक्ती मार्गामध्ये मी आहे आणि म्हणून आयुष्यातलं एक एक जे पाऊल टाकते ते माझं पाऊल बरोबर आहे की नाही याच्याकडे लक्ष आपल्याला राहायचं आहे. हे सगळे संत, हे स्वामी समर्थांनी अवतार घेतला, साक्षात परमेश्वरांनी हा जो अवतार घेतला तो कशासाठी व्हावा? सुखी व्हावे सारे जण. आता सुखी म्हणजे काय? सगळं मिळालं म्हणजे तृप्तता नाही, तर आंतरिक तुमची प्रगती, तुमची आध्यात्मिक प्रगती. उपासना हा आध्यात्मिक प्रगती करून घेण्याचा मार्ग आहे, हे पहिलं लक्षात घ्या. भक्ती मार्ग त्याच्यासाठी आहे, काहीतरी मिळवायचं, नुसतं असं नाही आहे. सगळी संपन्नता तर पाहिजे, सगळ्या प्रकारची संपन्नता पाहिजे, बुद्धीची पाहिजे, ज्ञानाची पाहिजे, कलेची पाहिजे. आम्ही संपन्नता म्हणजे फक्त पैशाचा विचार करतो असं नाही. विचारांची संपन्नता असली आणि ती विचारांची संपन्नता, समाजाची प्रगती व्हावी, अखिल विश्व आनंदी व्हावे, म्हणजे अशा दृष्टिकोनातून अखिल विश्व संपन्न व्हावे, यासाठी समर्थांची आहे पूजा. साक्षात परमेश्वर मानवी देह धारण करून या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाला. श्री स्वामी समर्थ हे त्यांना नाव नंतर पडलं. ही जी महान शक्ती आहे. आता संत लोक चमत्कार करतात. कशासाठी करतात चमत्कार? प्रसिद्धीसाठी, समाजाला वळण लावण्यासाठी संतांना चमत्कार करावे लागतात. ज्ञानेश्वरांनी चमत्कार केले. पैठणचे ब्राह्मण त्यांचे मुंजी करू देत नव्हते. ज्ञानी होते, पैठणचे ब्राह्मण ज्ञानी होते, पण त्या ज्ञानाचा उपयोग काय? ज्ञान आहे ते ज्ञान कुठच्या काळात कशा पद्धतीने वापरलं गेलं पाहिजे, कुठच्या गोष्टीचा अर्थ किंवा कुठच्या गोष्टीचा निर्णय कशा प्रकारे घ्यायचा हे महत्वाचं असतं. नुसतं ज्ञान साठवून उपयोग नाहीये. त्यांचं ग्रंथ पाठांतर केलेलं आहे ते त्यांचं ज्ञान, हे असं आहे असं आहे, यांनी असं केले, संध्याची मुलं आहेत व यांच्या मुंजी लावायच्या नाही, हा अर्थ काढून ज्ञानेश्वर या चारी बावंडांच्या मुंजी लावू द्यायला तयार नाही. मग त्यांना तत्वज्ञान सांगून काय उपयोग नव्हता. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं तर पडलं पण जास्त, कारण ज्ञानेश्वर महाराजांकडे ते संन्यासाची मुलं याच दृष्टीने बघत होते. जी दृष्टी आहे तीच त्यांच्या विचारात राहणार आहे.
त्यामुळे ज्ञानेश्वर त्यांना काही समजवू शकत नव्हते, कारण समजवणारा समजवून घेणारा पण लागतो. माणूस समजवतोय पण पुढच्याची जर तेवढीच असेल पात्रता तर सगळं फुकट जातंय. आणि म्हणून ज्ञानेश्वरांना चमत्कार करण्याखेरीज दुसरा मार्ग नव्हता. आणि हे पंडित आणि ज्ञानी समजतायत स्वतःला, तर काय करावं ज्ञानेश्वरांनी? रेडिओचे मुखी वेद बनवले, दाखवून दिले की तुम्ही कोण आहात. हा रेडा सुद्धा वेद बोलू शकतो, तर तुम्ही कोण कुठे आहात हे जाणीव करून देण्यासाठी. ज्यांना अहंकार झालेला आहे की आपण ज्ञानी आणि पंडित आहोत याचा, आणि अशी माणसं जगामध्ये खूप मिळतात. भयंकर अहंकार हा सगळ्यात माणसाचा फार मोठा जर शत्रू बनलाच असेल तर अहंकार आहे. छोट्या छोट्या गोष्टींनी माणसाचा अहंकार दुखवला जातो. हा पंडित रेड्यांच्या मुखी वेद बनवून महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवून दिलेलं आहे की तुमची पात्रता काय शब्दात सांगून कळलेलं नव्हतं, आणि म्हणून ही कृती ज्ञानेश्वर महाराजांनी केली. रेड्याच्या मुखी भेटवली. चांददेव आला, त्याला पण अभिमान की मी हठयोगी आहे, 104 वर्ष मी जगलो आहे आणि माझी साधना खूप मोठी, हा काय मुलगा एवढासा ज्ञानेश्वर काय, असं समजून स्वतः वाघावर बसून आले दाखवायला. ज्ञानेश्वर महाराजांना माहिती आहे याच्याशी पण चर्चा करून उपयोग नाही, याला सांगून उपयोग नाही, काही नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज चारी भवंत भिंतीवर बसले. आता भिंत चालली, आता काही लोक म्हणतील काहीतरी काय सांगतात, काहीतरी कथा असतात. अरे भिंत चालली नाही चालली, पण चांददेवाला ते दिसलंय. मागच्या प्रवचनात सांगितलं की दृष्टी, शेवटी दृष्टी आहे. त्याला काय दिसलंय की ही भिंत चालली आहे, आणि मग त्याच्या अंतरंगामध्ये बदल झाला की आपण तर प्राण्यावर बसून आलेलो आहे, तो तर चालणार आहे. ही भिंत निर्जीव आहे आणि ती चालते आहे. आता इथे सुद्धा जसं माणूस आणि रेडा जी तुलना दाखवली की रेड्याच्या मुखी रेडा सुद्धा वेद बोलू शकतो, तसं ज्ञानेश्वरांनी याला दाखवून दिलं चांददेवाला की ही अचल जी गोष्ट आहे ती सुद्धा मी चालवू शकतो असं दाखवून दिलं. आणि चांददेवाचा अहंकार नाहीसा गेला. कशासाठी गेला? त्याच्याकडे ज्ञान होतं, शक्ती होती, पण तो ती फुकट घालवत होता नुसताच हठयोग करून, आणि अहंकार वाढवत होता. त्याचा समाजाला फायदा नाहीये, समाज उलट त्याच मार्गाने जाणार, आणि प्रत्येक जण काहीतरी जमणार नाही तरी हठयोग करत राहणार. समाजापुढे उलट चुकीची गोष्ट दाखवली जात होती, आणि म्हणून त्याला सुधारण्याची गरज होती. आणि तेव्हा चांदेवाचा अहंकार गेला आणि त्याला हठयोग सोडायला सांगितलं, आणि भक्ती मार्गात ज्ञानेश्वरांनी आणलं, आणि भक्ती मार्गाचा प्रसाद चांदेवाकडून ज्ञानेश्वर महाराजांनी. म्हणून संत जे करतात चमत्कार ते त्या गोष्टीसाठी करतात. स्वामींच्या चरित्रातल्या कथा पण तशाच आहेत. जे जे चमत्कार केले ते केवळ लोक संग्रह करण्यासाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाही. काही जणांना रोगमुक्त करण्यासाठी केले, काही जणांना रोगमुक्त करून भक्ती मार्गावर आणण्यासाठी केले, काही लोकांकडून भक्ती मार्गाचं कार्य करून घ्यायचंय म्हणून केले. काही लोक भक्ती मार्गात आहेत पण चुकीची साधना करत आहेत म्हणून महाराजांनी अनेक चमत्कार केले. काही जण आयुष्यामध्ये नको त्या गोष्टीकडे कसे आकर्षित होत आहेत आणि चुकीच्या मार्गात विचार त्यांच्याकडे आहेत, त्याच्यासाठी चमत्कार केले. आता शेषाचार्यांची गोष्ट घेतली तर अतिशय ज्ञानी पंडित आणि महाराजांच्या शेजारी बसायचे, म्हणजे महाराज त्यांना आपल्या शेजारी बसून ठेवायचे. एवढ्या उच्च स्थानावर आध्यात्मिक पातळीवर हे शेषाचार्य होते. पण त्यांच्या मनात एक दिवस विचार आला की महाराज सगळ्यांना पेढे देत आहेत आणि मी शेजारी बसले तरी महाराजांनी मला पेढा दिला नाही, असा विचार त्यांच्या मनात आला. महाराजांनी तो जाणला आणि महाराजांनी त्या दिवशीपासून शेषाचार्यांना दर्शन द्यायचं बंद केलं. महाराज ते आले की लपून बसायचे मुद्दाहून किंवा डोक्यावर पांघरून झोपायचे. 3 दिवस शेषाचार्यांना महाराजांनी दर्शन दिल्यानंतर त्यांची तळमळ 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 सुरू झाली. आणि म्हणून एक खास बाग म्हणून तिथे बाग होती अक्कलकोटमध्ये, तिथे जाऊन त्यांनी स्वतःवर रागवले शेषाचार्य की माझ्याकडून काय चूक झाली, काय चूक झाली, मला महाराज दर्शन दिले, ही तळमळ लक्षात घ्या. आणि म्हणून स्वतः तिथे असलेलं शेड खायला सुरुवात केली. इतकं स्वतःचा राग आला, महाराज भेटत नाहीयेत आपल्याला म्हणून.
आणि महाराज तिकडे जवळ झोपलेले होते. महाराजांनी आपल्या डोक्यावरचं पांघरूण काढलं आणि खो 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 हसून म्हणाले, काय पोटभर बर्फी खाल्लीत ना? मग यांना कळलं की आपण बर्फी मागितली महाराजांकडे. आता बाकीच्यांना महाराज बर्फी देत आहेत, सगळ्यांना पेढे देत आहेत, पण शेषाचार्य आहेत त्यांनी मात्र खाऊ नये. म्हणजे त्यांनी मागू नये, त्यांना त्या गोष्टीची इच्छा पण होऊ नये ही महाराजांची अपेक्षा आहे. कारण त्यांची पातळी वेगळी आहे, त्यांनी महाराजांकडे पेढे बर्फी नाही मागायचे. त्यांनी आपली त्यांची आध्यात्मिक प्रगतीच मागणं महाराजांकडे करायचंय. म्हणजे महाराजांकडे कोणी काय मागायचंय किती महत्वाचं लक्षात घ्या. आपण महाराजांकडे काय मागायचंय, पेढे बर्फी मागू नका. महाराज खूप काही द्यायला तयार आहेत आपल्याला. शेषाचार्यांची आध्यात्मिक प्रगती अधिक व्हावी आणि म्हणून महाराजांनी या सगळ्या गोष्टी घडवल्या. आता ठाकूरदास बुवा कोण आलं म्हणून भजन कीर्तन करणं त्यांना कठीण झालं, अंगभर कोड आलेलं आणि या व्याधीतून मुक्त होत नाहीये. दत्त भक्त आहेत आणि म्हणून ते गेले कानकापूरला. दत्ताची उपासना केली, त्यांनी अक्कलकोटला जायला सांगितलं. खरं तर आत्महत्या करायला जाणार होते, पण तिथून त्यांना आदेश मिळाला आणि म्हणून ते अक्कलकोटला आले. त्यांना असं वाटलं की दत्तगुरूंनी, मी जाणार होतो काशीला, आत्महत्या करणार होतो, तर दत्त महाराजांनी मला इकडे कुठे पाठवलं, कोण ही व्यक्ती, अशा मनात अनेक शंका त्या ठाकूरदास बुवांच्या मनात आहेत. आणि म्हणून महाराजांनी आल्यावर प्रश्न विचारला, हमारी कस्तुरी कहा है? आता हा प्रश्न महाराजांनी का विचारला? लागलीच ठाकूरदास बुवांच्या मनात आलं की त्यांनी जी कस्तुरी गाणगापूरच्या दत्ताच्या पादुकावर अर्पण करण्यासाठी आणली होती, ती डबी आणायची ते विसरले होते. आणि महाराजांनी बरोबर तेवढीच आठवण दिली. का तर ठाकूरदास बुवांना दाखवून दिलं स्वामी कोण आहे. कारण मनात शंका घेऊन आलेली आणि जर शंका घेऊन आल्यानंतर शरणागती येत नाही. मनात कुठचीही शंका नको, नमस्कार करताना शंका नको की माझा प्रश्न सुटणार आहे की नाही. तुमच्या मनात असा प्रश्न आला तर तुमचा नमस्कार तुमची प्रार्थना जाऊन पोचत नाही. जेव्हा तुम्ही मनामध्ये म्हणता की नाही महाराज माझा प्रश्न सोडवणारच आहे, तेव्हा प्रार्थना महाराजांपर्यंत जाऊन पोचते, याच्यात शिका. मनात संभ्रम असता कामा नये. ठाकूरदास बुवांनी महाराजांचं असलेलं श्रेष्ठत्व जाणलं, त्यांची सेवा केली आणि मग ठाकूरदास बुवांच्या अंगावर स्वामींनी जळकं लाकूड फेकलं आणि तेव्हा त्यांचं पोट गेलं. 3 महिने सेवा झाली आणि मग त्यांना काय सांगितलं की मठाची पादुका दिल्या आणि पादुका देऊन स्थापना करायला सांगितली आणि भक्ती मार्गाचा प्रसार करायला सांगितलं. आता ठाकूरदास बुवांचं पोट का घालवलं तर त्यांच्याकडून महाराजांना कार्य करून द्यायचं होतं भक्ती मार्गाचं. असं जर आपण काय करणार असलो तर महाराज आपल्यापेक्षा नक्की लवकर सुरू केले. लक्षात घ्या की समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही काहीतरी प्रयत्नशील जर राहणार असो तर महाराजांची कृपा होते. आम्ही फक्त स्वार्थासाठीच महाराजांची प्रार्थना करणार असो की मी सुखराहू दे, माझं कुटुंब सुखराहू दे, पुढची पिढी, त्याची पुढची पिढी, सगळ्यासाठी फक्त प्रार्थना करत राहिलो तर प्रश्न सुटायला वेळ लागू शकतो. तुम्ही समाजासाठी आहात. जी प्रत्येक व्यक्ती आहे हा समाज म्हणजे ईश्वराचा आहे सगळा आणि त्यांची इच्छा आहे की सर्व सुखी व्हावे. आणि जेव्हा तुम्ही सर्वांचा विचार करणार तेव्हाच महाराज तुमचा विचार करणार. हे सत्य जाणार. हे सत्य सगळ्या संतांनी सांगितलंय आपल्याला. नानांनी पण हेच मार्गदर्शन केले. नानांनी सगळा दैव दिलेला स्वामी कार्यासाठी. नानांनी अनेक ठिकाणी उल्लेख केला आहे. जी यात्रा केली ती मी माझ्या स्वतःसाठी नाही केली, माझ्या कुटुंबासाठी नाही केली. कधीही कुटुंबासाठी प्रार्थना केली नाही आणि मी पण सांगते की मी कधीही माझ्या कुटुंबासाठी काय, मी माझ्या स्वतःसाठी देखील कधीही महाराजांना प्रार्थना करत नाही. कारण मी माझ्या आयुष्याचे सगळे दौर आहेत ते महाराजांच्या चरणी अर्पण केलेले आहेत. महाराजांना जसं द्यायचंय त्याप्रमाणे महाराज सगळं करणार, हा भाव तिथे आहे. त्यामुळे प्रार्थना करायची प्रश्नच येत नाही आणि म्हणून पदोपदी अनुभव मिळतात. आणि हे मी अभिमानाने सांगते. गंमत आहे. मला एका व्यक्तीने विचारलं, काय काय प्रश्न लोक विचारतात, गंमत वाटते. मध्ये जी प्रवचन केली रिझर्व्ह बँकेच्या याच्यातले जे काय अनुभव एका व्यक्तीने ऐकले आणि त्या व्यक्तीला मोठा प्रश्न होता, बऱ्याच वर्ष त्यांचा प्रश्न आहे
आता कर्मशुद्धी वेळेला वेळ लागतो, तुम्ही काही कशातच जास्त भाग घेत नाही, तुम्ही उत्सवाला येत नाही. यायला नको महाराजांचा उत्सव आहे म्हटल्यानंतर. तिथे महाराज येत आहेत आणि तुम्ही येत नाही, मग काय उपयोग आहे? पण ते येत नाहीत. मग आले प्रश्न घेऊन, निर्माण झाला प्रश्न, मग आले प्रश्न घेऊन आले, मग सगळे प्रश्न सांगत होते. 2 मुली होत्या, मुलगा होता, बायको होती, आणि म्हणाले की हो, आमचा प्रश्न किती दिवस झालाय, पण हे असं झालंय तसं बरं, बाकी काही त्रास नाहीये. मी म्हटलं अहो, तुम्हाला आर्थिक काही प्रॉब्लेम नाही, आर्थिक दृष्ट्या तुम्ही सुखी आहात. आता जे 2 प्रश्न आहेत त्याच्यात कर्मशुद्धी व्हायला वेळ लागतो, त्याच्यात तुम्ही तुमचं योगदान पण कमी. मला म्हणाले पण तुम्हाला किती अनुभव मिळतात? समजेल बॅटरी 2 मिनिट. काय का हलतंय का? नाही, बरोबर चालतंय. किती झालं? 1 तास झाला. थांबवलं. 1 तास 15 मिनिट झाली. आता पुढच्या कथा सांगत मग. हॅलो हॅलो. मला प्रश्न विचारला त्यांनी की तुम्हाला एवढे भाराव देतात, अनुभव देतात, आणि आम्हाला कसं देतील? मी म्हटलं या प्रश्नाचं उत्तर मी काय देणार, उत्तर तुम्ही शोधायचं आहे. का अनुभव देतायत महाराज? पूर्वपुण्याही आहे, वडिलांची पुण्याही आहे, आणि समाजासाठी कार्य. तर मुख्य ही गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला स्वामी समर्थांच्या चरणी आपली सर्व गोष्टी अर्पण करून समाजाच्या हितासाठी आयुष्यातले काही तास देणं हे खूप गरजेचं आहे, आणि मग महाराजांची कृपा होत राहते. आता यांची ठाकूरदास बुवांची गोष्ट बघितली तशी मोरोपंत बापट होते. जकात नाक्यावर काम करायचे. गाणगापूर आणि अक्कलकोटचा जकात नाका. पूर्वीच्या काळी अशी हॉटेल नव्हती की यात्रेकरू कुठे उतरले, सगळी सोय झाली नाही. कोणाच्या तरी घरी राहत, तसं मोरोपंत बापटांच्या घरी यात्रेकरू राहत असत. पण जकात नाक्यावर भरपूर पैसे मिळतात, त्यामुळे मोरोपंत बापट जकात नाक्याच्या कामातच लक्ष द्यायचे, आणि जे कोणी यात्रेकरू यायचे, या यात्रेकरूंची देखभाल बघायची, याच्याकडे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष व्हायचं. महाराजांच्या दर्शनाला आल्यानंतर महाराजांनी त्यांना जाणीव करून दिली की तू जकात नाक्यावरच्या असलेल्या पैशाचा विचार करतोयस, आणि इकडे जर यात्रेकरू जे येत आहेत त्यांच्याकडे तू दुर्लक्ष करतोयस. आम्हाला दृश्य स्वरूपात मिळणारेच पैसे दिसतात, पुण्याने मिळणारी गोष्ट दिसत नाही. हे जागतिक झालं आहे. जर यात्रेकरूंची सेवा नीट केली तर नक्कीच ईश्वराची कृपा होणार, हे मोरोपंत बापटांना समजत नसतं, आणि असेच आपण सगळे जीव आहोत. या कथेतनं हेच जाणायचं आहे की पुण्यकर्म करणं, दुसऱ्यासाठी काही करणं, यासाठी वेळ देण्यापेक्षा आम्ही काही वेळेला दुसरे पैसे कमवण्यासाठी वेळ देतो आणि कर्तव्याकडे दुर्लक्ष करतो. ते न करता प्रत्येकाने आपलं कर्तव्य पूर्ण करावं, आणि जे ईश्वराची सेवा करतायत, भक्ती करतायत, त्यांची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे, हे या कथेतनं महाराजांना दाखवायचं आहे. आता ठाकूरदास, आता गणेश पुणेकर, त्यांच्याकडून दादाचा विषय निघाले म्हणून सांगते. गणेश पुणेकरांना महाराजांनी नोकरी दिली, नोकरी मिळत नव्हती. कथा एकदा मी सांगितली, 2दा पण सांगितली असेल. प्रत्येक कथेमध्ये खूप गुण होते. महाराजांचे दुसरे चमत्कार म्हणून बघू नका तुम्ही, प्रत्येक गोष्टीला गहन, आणि जेवढे तुम्ही खोलात जाल तेवढा तुमचा विचार येईल, तर जसं तुम्हाला प्रत्येक वेळेला त्याच्यातून नवीन नवीन अर्थ.
नोकरी लागत नव्हती आणि मग शेवटी कोणीतरी सांगितलं अक्कलकोटला जा म्हणजे तुला नोकरी मिळेल, म्हणून महाराजांच्या दर्शनाला आले, राहिले, सेवा केली आणि महाराजांना आपला प्रश्न सांगायला घाबरत होते. महाराजांचं एकंदर सगळं रूप बघितल्यानंतर गणेश मुळेकरांना वाटलं की या महाराजांना आपण हा क्षुद्र प्रश्न काय विचारायचा आपल्या नोकरीचा. बघा तुम्ही त्यांच्या मनात काय विचार, आम्ही समजतो आमच्या नोकरीचा प्रश्न सगळ्यात मोठा, महाराजांना तो विचारला पाहिजेच, आणि महाराजांनी तो सोडला. गणेश मुळेकरांना महाराजांचं एवढं भव्य दिव्य रूप बघून वाटलं आयुष्यातला हा छोटा प्रश्न काय मी महाराजांना विचारायचा. आणि म्हणून त्यांनी सेवेकरांना सांगितलं की जरा तुम्ही माझा प्रश्न महाराजांना विचारा, मी नाही विचारू शकत. आता सेवेकरी रोज महाराजांच्या आजूबाजूला, त्यामुळे त्यांना काय महाराजांचं मोठे पण समजलं तरी महाराजांशी बोलायला काय जाणवत नव्हतं. सहजपणे महाराजांना प्रश्न सांगितला, मुळेकरांचा असा प्रश्न आहे. महाराजांनी सांगितलं लाख मोलाची नोकरी लागली. सांगितलं सेवेकरांनी येऊन मुळेकरांना सांगितलं की तुला नोकरी नक्की लागणार, महाराजांनी सांगितलंय वगैरे. मग मुळेकर जायला निघाले. आता त्याच्याकडे नोकरी नव्हती, त्यामुळे त्यांच्याकडे काही पैसे नव्हते, खिशात आठाणे शिल्लक राहिलेले होते. आता परत प्रवास करून जायचंय. आता त्यांच्या मनात विचार आलं की आता आपण महाराजांना नारळ ठेवायची पद्धत होती, जाता जो जो येऊन जायचा तो महाराजांच्या चरणीशी नारळ ठेवून मग निरोप घ्यायचा. मुळेकरांच्या मनात विचार आला की मी नारळ त्याला पैसे खर्च केले तर माझ्याजवळ काहीच पैसे नाही उरणार आहेत, आणि म्हणून त्यांनी खारका आणल्या आणि खारका महाराजांच्या चरणाशी ठेवल्या. महाराजांनी सांगितलं नारळ आण. जाऊन घेऊन आले. मग खिशात आता पैसे कमी उरले, पण मुळेकरांनी आणले असा नाही विचार केला की मी कसा जाऊ, आता माझ्याकडे काहीच पैसे राहणार नाही, हे पण पैसे मी खर्च केले तर माझा प्रवास कसा होणार, प्रवासात मला लागलं तर काय होणार, आम्हाला किती शंका कुशंका येतात. मुळेकरांनी पैसे खर्च करून नारळ आणला, महाराजांच्या चरणाशी नारळ ठेवला आणि पुढे गेले. वाटेत त्यांना आठाणे मिळाले. आता याच्यात काय करायचं आहे की महाराजांच्या चरणी अर्पण केलं, विचार करता की माझ्याकडे आता काही राहत नाहीये. अर्पण केलं आणि अर्पण केल्यानंतर महाराजांनी दाखवून दिलं की हे घे. घरी पोचले, घर उघडलं तर एक पत्र येऊन पडलं होतं. पत्र फोडून बघितलं तर त्यांना कलेक्टर ऑफिसमध्ये मामलेदार कचेरीत नोकरी लागण्याचं पत्र होतं. आणि पत्राची तारीख ज्या दिवशी महाराजांनी सांगितलं की लाख मोलाची नोकरी लागली, त्या 30 तारीख त्या पत्रावर होती. लागलीच. गणेश गर्दे आहे ते महाराजांचे निसीम भक्त झाले. अक्कलकोट सोलापूरला होते आणि नंतर ते अक्कलकोट मध्ये मामलेदार म्हणून नंतर त्यांना महाराजांची निसीम भक्ती करत होते. महाराजांनी असे अनेक लोकांच्या मध्ये, आता अहंकाराची म्हटली तर ती विष्णुबुवा ब्रह्मचारी वेद पंडित होते आणि भयंकर अभिमान होता की मी किती ज्ञानाचा अहंकार माणसांना प्रचंड असतो, तसा त्यांना अहंकाराचा मी म्हणजे कोण. आणि म्हणून त्यांची प्रवचनं मालोजीराव राजांनी आपल्या राजवाड्यात ठेवली होती आणि म्हणून ते अक्कलकोटला आले मुंबईहून. तिकडे आल्यावर त्यांना समजलं की महाराजांकडे अशी लोक जातात वगैरे. यांच्या मनात विचार आला की काय महाराज कोण आहेत बघून येऊया, जरा वेदांताच्या गप्पा मारूया. आता हे वेदांती ना, त्यामुळे महाराजांची जरा गप्पा मारूया, महाराजांची परीक्षा घेऊया. चैतन्य आले आणि महाराजांना म्हणाले ब्रह्म तदाकार वृत्ती म्हणजे काय. महाराज काहीच बोलले नाही. जे खरे ज्ञानी आणि पंडित असतात ते कधी बोलत नाहीत. यांना वाटलं की काय महाराज लोक उगाच येत आहेत, यांना काय एवढं सांगता पण येत नाही, एवढं पण बोलता येत नाही, असं करून घरी गेले. अभिमान आणखीनच वाढला, अहंकार आणखीन वाढला. रात्री झोपले आणि स्वप्नात दिसलं की आजूबाजूला इंगळे आहेत आणि या इंगळे आता आपल्या अंतरुणाभोवती फिरतायत. आता चावणार या कल्पनेने एवढे भयभीत स्वप्नात झाले की त्यांना दरदरून घाम फुटला आणि ते उठले. त्यांच्या शेजारी एक जण झोपला होता, तो पारशी होता. त्याला ते म्हणाले अरे इथे इंगळे, इथे इंगळे. तो म्हणाला नाही, इथे काही नाहीये, काही नाहीये, काही नाही. त्याने त्याला शांत केलं.
जेव्हा हा अनुभव मिळाला त्यावेळेला या विष्णुबुवांचा जो अहंकार होता तो कमी झाला. त्यांना समजलं की महाराजांची योग्यता काय आहे आणि म्हणून परत महाराजांच्या दर्शनाला गेले. तेव्हा महाराजांनी परत त्याला आठवण करून दिली, अरे स्वप्नातल्या इंद्रियांना घाबरतोस आणि ब्रह्म तदाकार वृत्तीच्या गप्पा करतोस. आणि त्यावेळेला यांचा असलेला पूर्ण अहंकार व्हायचा झाला आणि हे पण भक्ती मार्गाला लागले आणि भक्ती मार्गाचा प्रसार करले. ईश्वरी कार्य समाजाच्या उन्नतीचं कार्य करून घेण्यासाठी महाराजांनी आणि त्यांचा अहंकार करून त्यांची आध्यात्मिक स्वतःची त्यांची प्रगती करून दिली महाराजांनी. यासाठी महाराजांनी अनेक चमत्कार केले, व्याधीमुक्त केलं अनेक लोकांना. कर्मभोगातून मगाशी सुरुवातीला सांगितलं की गुरु आपलं कर्म शुद्ध करतो, त्याच्याकडे ती शक्ती आहे, तो आपलं कर्म जाणतो. तसंच हे दोन महारोगी होते, हरिद्वारच्या वाळवंटात लढत होते, बल्ल ब्राह्मण होते आणि प्रचंड ताकद होती आणि म्हणून लोकांना ते आपल्या शक्तीने अतिशय त्रास देत होते. असे होते त्यांना त्याचे भोग त्याच जन्मात भोगायला लागले आणि ते महारोगी झाले आणि त्यामुळे ते नुसते वाळवंटामध्ये 12 वर्ष तळमळत होते. महाराजांना त्यांची दया आली आणि महाराजांनी जाऊन आपल्या पायाचा अंगठा त्यांना लावला आणि ते रोगमुक्त झाले. म्हणजे एका क्षणात महाराज आपले कर्मभोग नाहीसे करू शकतात, एवढी प्रचंड महान शक्ती. आणि जसं गणेश पुणेकरांना वाटलं की माझा नोकरीचा क्षुल्लक प्रश्न मी महाराजांना का विचारावा, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हा विचार खूप महत्वाचा आहे की महाराजांकडे आपण काय मागायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींची शेषाचार्यानं जसं सांगितलं की त्यांनी पेढा बर्फी नाही मागायची, तसे आपण हे महाराजांचे निस्सिम भक्त आहोत, तर महाराजांकडे आपण काय मागायचं, तर ते असं उंच काहीतरी मागावं, तुंग मागावं. आपली सर्व आहे ती आध्यात्मिक वैचारिक पातळी अतिशय उंचवून जावी. आपल्या अंगातून अत्यंत आनंदाच्या आणि प्रसन्नतेच्या लहरी बाहेर पडाव्यात आणि त्यामुळे अखिल समाजाला आनंद प्राप्त व्हावा. अशा प्रकारची प्रार्थना महाराजांकडे करा. मग बाकीचा आनंद, ज्या शुल्लक शुल्लक गोष्टीत आनंद शोधत राहू नका, आपोआप आनंद मिळेल. सदा सो आनंदात तृप्त तैसे मानसात, अशी अवस्था महाराज आपल्याला प्राप्त करून देतात आणि ती प्राप्त करून घेण्यासाठीच आपण उपासना करायची की त्याच्यात सगळंच येतं. जसं मागे सांगितलं ते रिटर्न ते आहे की त्याला कळलं नाही की मांजरीचं पिल्लू आहे, ती मांजर जाते त्या भोकातूनच जाऊ शकतं आणि म्हणून त्यांनी पिल्लासाठी वेगळं भोक आणि मांजरीसाठी वेगळं भोक पाडलं. तसं हे आहे, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी करताय, मोठ्या गोष्टी करा. मोठं भोक आहे, त्या भोकात तुम्हाला सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या वाटतायत त्या आपोआप मिळून जाणार आहे. अशा महान दैवताचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलो आहोत. पदी आपल्या टेकिला फक्त माथा, नमस्कार साष्टांग स्वामी समर्थ. सद्गुरु श्री स्वामी समर्थ. स्वामीं तव शरणं, स्वामीं तव शरणं, स्वामीं तव शरणं.